आणि एका प्रॉपर्टीवरती 2-2, 3-3 ठिकाणून लोन घेतात. रॅकेट खूप मोठं असतं. तिकडचे लोकल पॉलिटिशियन पण इन्व्हॉल्व असतात. आज नाही म्हटलं तरी पुण्यामध्ये 200 कोटीचा फ्रॉड झालेला आहे. जर तुम्ही 1 करोडचं घर घेताय तर तुम्ही 50,000 रुपयाचा सोफा आणि एसी नाही लावू शकत घरात. आज तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला न सांगता तुम्ही बाकी सगळ्यांना सांगता की बाबा माझं नेटवर्क एवढं आहे, माझं नेटवर्क तेवढं आहे. आज घरात एखादी गोष्ट आणली टाक सोशल मीडियावर. एकदा का तुमचे फायनान्शियल्स तुम्ही रिव्हील केले की तुम्ही टार्गेट म्हणलं त्या गोष्टीचे. इंटेलिजन्स आणि या गोष्टीमध्येच बराच अनुभव आहे. जवळजवळ 23-24 वर्ष झाले या फील्डमध्ये. धमक्यांचे पण फोन येतात. रोजचे 10 ते 12 डिवोर्स फाईल होतात. 2-2, 3-3 लग्न झालेलं असतं. की व्हेरिफिकेशन जे आपण करतो म्हणजे प्री मॅरेज असेल किंवा कुठल्याही प्रकारचं व्हेरिफिकेशन, याच्याने कोणाची लाईफ बर्बाद नाही होत. बरोबर. ती लाईफ बर्बाद होण्यापासून वाचते. नमस्कार, मी अमोल चव्हाण. अनफिल्टर्ड अमोल या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपले गेस्ट आहेत अमोल पवार सर. पवार सर हे फायनान्शियल इन्व्हेस्टिगेटर म्हणून काम करतात आणि त्यांची स्वतःची फर्म आहे प्राईम रिस्क ॲडवायझरी नावाने. आजकाल जे फ्रॉड होतात ते कशा पद्धतीने होतात आहे, त्याच्या मागचे मूळ कारणं काय, ते आज आपण सरांकडनं जाणून घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. आपण ऐकलं एवढ्यात खूप जास्त फ्रॉड होत आहेत फायनान्शियली. बरोबर. तर या सगळ्या फायनान्शियल फ्रॉडला आणि परत आपण लग्नात पण बघतो की फसवणुकी खूप साऱ्या होतात आहे. तर या सगळ्या गोष्टीला सामान्य माणूस कसा बळी पडतो, हे काय कारण आहे त्याच्या मागे, कोणत्या कोणत्या प्रकारचे फायनान्शियल फ्रॉड होतात? सगळ्यात पहिले धन्यवाद मला इकडे बोलवल्याबद्दल. आणि ॲज फार ॲज फायनान्शियल फ्रॉड्स आर कन्सर्न, त्याच्यामध्ये मोबाईल स्कॅम, डिजिटल लोन्स, त्याच्यानंतर ऑनलाईन लोन्स, प्लस तुमचं प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट लोन किंवा होम लोन, आता NBFCs, बँक्स आणि भरपूर स्टार्टअप कंपनी झालेल्या आहेत. आणि मोस्टली IT कंपनीज पण खूप आहेत आता याच्यामध्ये, की जे तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात किंवा ट्रेनिंग तुम्ही फेस टू फेस ट्रेनिंग घ्या, त्यांची फीस भरा, ते ॲश्युरिटी देतात की आम्ही तुम्हाला जॉब लोन देऊ. अशा भरपूर प्रकारचे स्कॅम्स मार्केटमध्ये नवीन चालू आहेत. आता एक तुम्ही रिसेंटमध्ये उदाहरण बघितलं असेल की एक थिंक टेक इंडिया लिमिटेड नावाची कंपनी होती हिंजेवाडीमध्ये. ती एका रात्रीत बंद पडली. आता पब्लिकली त्याचे CEO, त्यांचे HR वाले, त्यांचे फायनान्शियल कन्सल्टंट, CFO यांना सगळ्यांना अरेस्ट केली. तर ह्या लोकांनी कंपनीचा कोड ऑफ कंडक्टचा मिसयूज केला आणि कंपनीचं कॅपिटल किंवा कंपनीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगल्या प्रमाणे त्यांनी उभं केलं होतं. शो ऑफ खूप केला. पण दे लेट डाऊन 700 एम्प्लॉईज. आज 700 एम्प्लॉईजची नोकरी गेली. आज तुम्ही बघता की त्या प्रत्येक माणसाची काही ना काहीतरी लायबिलिटी आहे. प्रत्येक जण महाराष्ट्रीयन आहे किंवा पुणेकर आहे असं नाही आहे, बाहेरून पण भरपूर लोक आलेले. तर हे एक प्रकारचे स्कॅम आहेत. म्हणजे तुम्ही आज कंपनीत इंटरव्ह्यू देताय, कंपनी तुम्हाला जास्त सॅलरीवरती हायर पण करते, पण त्याच्यानंतर कंपनीचं बॅकग्राऊंड हे तुम्ही चेक केलं का? बरोबर. कंपनीचं बॅकग्राऊंड म्हणून आम्ही ॲक्च्युली कॉर्पोरेट इन्व्हेस्टिगेशन सुद्धा करतो. तर याच्यामध्ये ह्याच सगळ्या गोष्टी आम्ही हायलाईट करतो की कॉर्पोरेट इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्हाला काळजी घ्यायची, किंवा तुम्हाला सहजासहजी जॉब मिळतो. बरोबर. किंवा तुम्ही कोणाच्या रेफरन्सनी काम करता. तर ह्या सर्व गोष्टी आहेत जे तुम्हाला पहिले स्क्रुटिनी करून, त्याची शहानिशा करून तुम्ही ऑफर ती ॲक्सेप्ट करा. नाही तर लोक काय म्हणतात की नाही आम्हाला पहिलाच जॉब मिळाला आहे. आणि हे फ्रेशर लोकांना टार्गेट खूप करतात, जे बाहेरचे असतात. बरोबर. गरीब घरचे लोक ह्यांना हे टार्गेट करतात की तुम्ही या आमच्याकडे, आम्ही तुम्हाला जॉब देतो. चांगलं पॅकेज देतात, 6-7 लाख 10 लाखापर्यंत जातात स्टार्टिंगला. आणि सडनली असं तुम्हाला वाटतं की बाबा आपण हे काय करून बसू. ह्याच्या आधी तुम्ही स्वतः करू शकता. आज वेबसाईटवरती माणूस काही देतो, सोशल मीडिया जे म्हणतो आपण मीडिया प्रिंट, मीडियामध्ये तुम्ही काही टाका ते लगेच व्हायरल होतं. आज तुम्ही तुमच्या कंपनीचा कॅपिटल तुम्ही 10 कोटी कोण बघायला आला तुमच्याकडे, 10 कोटी आहेत की नाही. बरोबर. खूप म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. एक्झॅक्टली. तुम्ही कर्जबाजारी पण असेल, तुम्ही लोन घेतलं असेल किंवा तुम्ही अजून कुठेतरी चीट केली. प्लस जे टॉप मॅनेजमेंटचे लोक आहेत त्यांचं तुम्ही बॅकग्राऊंड चेक केलं का, त्याचे तुमच्याकडे डिटेल्स अवेलेबल आहेत का, त्यांच्यावरती काही क्रिमिनल केसेस आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी ह्यांची शहानिशा करणं फार गरजेचं आहे. बरोबर. जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत माझी सगळ्यांना विनंती की तुम्ही
ऑफर एक्सेप्ट करू नका किंवा या फ्रॉडला बळी पडू नका. राहिला- आणि मी असं ऐकलं त्याच्यात लॅपटॉपचे पण पैसे ऍडव्हान्स म्हणजे घेतले होते आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला लॅपटॉप दिले होते डिपॉझिट अमाऊंट म्हणून. बरोबर, सिक्युरिटी डिपॉझिट. हा, security त्यांनी ते deposit. सिक्युरिटी डिपॉझिट घेतलं. आता माझ्यासारखं आता एखादी नवीन व्यक्ती आहे, जस्ट ग्रॅज्युएट झालेली आहे, तिच्याकडे पैसे कुठून येणार? बरोबर, तो आज कुठून तरी तुम्ही आणणार. आता XYZ अमाऊंट जी काय होती, आता एवढ्या लोकांकडून तुम्ही जे पैसे घेतले, हाच तर मोठा स्कॅम आहे. बरोबर. आता कुठलीही कंपनी, IT कंपनी असो, तुम्हाला डायरी झालं, पेन झालं, आय कार्ड झालं, लॅपटॉप झालं किंवा आयपॅड काही पण असो, ते तुम्हाला कंपनी स्वतःकडून देते. हो. तुम्हाला त्याच्यासाठी पैसे द्यायची गरज नाही. पहिला स्कॅम इथंच इथेच होतो. होतो. याची तुम्ही शहानिशा केली का की बाबा आपण पैसे का देतो? नाही, काय ना, आणि बेरोजगारी एवढी वाढली आहे की माणूस या गोष्टीकडे दुर्लक्ष म्हणजे जातच नाही. लक्ष असं होतं की ऑफर आली, बरोबर. हेच खूप महत्वाचं आहे. हो, पण त्याच्यासोबत ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. चांगल्या आपण पैशाचं आमिष दाखवलं, शहानिशा मला करायला पाहिजे. पॅकेज कंपनीचं. चांगला मिळतोय, पगार हम्म. चांगला मिळतोय. किती जुनी कंपनी आहे, काय सगळ्या गोष्टी. कंपनीचं अस्तित्व काय आहे, कुठं आहे, सांगताना सांगतात की आमची US बेस्ड कंपनी, कॉर्पोरेट ऑफिस, आमचं रजिस्टर ऑफिस महाराष्ट्रात किंवा इंडियामध्ये आहे. असं नाही होत. तुमचं रजिस्टर ऑफिस मग UK किंवा US ला असलं पाहिजे. जर MNC असेल तर MNCचं ऑफिस हे इंडियात नसतं ना, हे प्रत्येकाला माहिती आहे. बरोबर. काहीतरी तुम्ही त्याचं बॅकग्राऊंड डिटेलमध्ये चेक झालंच पाहिजे. हा माझा एक्सपिरियन्स पण आहे. बरोबर. आता राहिला तुमच्या लोन रिलेटेड फ्रॉड्स भरपूर होतात. आता मोबाईल फोन स्कॅममध्ये आज तुम्हाला OTP येतो किंवा तुमचं KYC अपडेट करण्यासाठी तुम्हाला फोन येतो. मी बँकेतून बोलतोय, ब्रांच मॅनेजर बोलतोय. आता 2 दिवसापूर्वीचं उदाहरण आहे, मला स्वतःला फोन आला होता. आता मी पण एक बँकर आहे, मला माहिती आहे की साहेब तुमचं KYC अपडेट करायचं. मी म्हणलं ठीक आहे, कुठल्या बँकेतून बोलताय तुम्ही? तुमचं ज्या बँकेत अकाउंट आहे त्या. म्हटलं माझे 4 अकाउंट आहेत, तुम्ही कुठल्या बँकेतून बोलताय? बरोबर. त्यांच्याकडे ते उत्तर नव्हतं. आता त्यांना समजलं, हे काय हाऊसवाईफ्स असतील ना किंवा पेन्शनर असतील, ह्या बरोबर. लोकांकडे डेटा जातो. बरोबर. तो डेटा गेल्यानंतर हे लोक त्यांना टार्गेट करतात की जे लोक दिवसा घरी असतात, दिवसभर रिटायर झालेले लोक, एक्स गव्हर्नमेंट एम्प्लॉईज की ज्यांना पेन्शन चांगली आहे, बरोबर. आणि लोक असे अकाउंट काढतात, म्हणजे फ्रॉडस्टर जे आहे, स्कॅमस्टर, हे अशा अकाउंट्स काढतात की ज्याच्यामध्ये बॅलन्स चांगला मेंटेन केला, 2, 4, 5 लाख रुपये मेंटेन आहेत, राईट. आणि त्यांचे विड्रॉल्स कमी, डिपॉझिट जास्त. आणि आमच्या ज्या मेड आहेत त्यांच्या मिस्टर ते ऑटो चालवतात बरं. आणि त्यांना डेबिट कार्ड नवीन आलं हम्म. की नवीन किट आली सगळी, आणि त्याच्यासोबत फ्रॉड असं झाला की किट आल्यानंतर त्यांना परत फोन आला की ते आता ॲक्टिवेशन करावं लागतं. हम्म. आणि त्यांनी ॲक्टिवेशनसाठी त्यांनी जे जे विचारलं ते काकाने ते सगळं सांगितलं, बरोबर. आणि 1,80,000 अकाउंटमधून गायब झाले. अक्षरशः म्हणजे त्यांची ते जे अनुभव आला त्यांच्याकडे बघून ते असं वाटलं की नाही यार, नाही, आणि गरीब माणूस, गरीब hand to माणसाला mouth, हा यांना त्या तुम्ही खूप रडत फसवता, होत्या. ते आणि शेवटी ते कष्टाचा माणूस पैसा. साधा ऑटोवाला, वयाने पण वयस्कर, असंही नाही यंग हम्म. मुलगा होता, वयस्कर होता. त्यांचं दुःख म्हणजे फारच की ऐकून मग दिलं आम्ही 1-2 रेफरन्स दिले की यांना जाऊन भेटा. तर आता चालू आहे, काय माहिती आले की नाही रिटर्न माहिती. लेटेस्टमध्ये त्यांच्यासोबत तो झालेला शक्यतो एकदा पैसे गेले तर परत येत नाही. आणि मी नाही. विचारलं पोलिसांना, त्यांचं म्हणणं 3-4 तासात जर तुम्ही त्याला ट्रॅक केलं, तरच कारण ते possible. पैसे एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला जात नाही, ते या अकाउंटमधून 4 अकाउंटमध्ये फिरतात. जेव्हा 4ला फिरतात, 4थ्यामधून बाहेर पडले की तुम्हाला ट्रॅक नाही होत ते लवकर, ते आज दुसऱ्या विचार करण्याची स्टेटमधून गोष्ट कुठेतरी आहे. बाहेर पडतात बरोबर. आज पैसे. विचार करण्याची गोष्ट आहे की आपलं IT इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे IT मध्ये इतके लोक काम करतात, पण सगळ्यात जास्त ह्या फ्रॉडला जे बळी पडणारे लोक, ते ITचा क्राऊड आहे जास्त. जास्त आहे. हो. कारण आज आपल्याकडे जी सायबर सिक्युरिटी आहे, म्हणजे ह्यांचं डोकं इतकं खतरनाक चालतं की तुम्ही IT वाल्यांना सुद्धा पागल बनवता, आणि तुम्ही सायबर सिक्युरिटी ब्रीच करून तुम्ही हा फ्रॉड करता किंवा हा स्कॅम करता. तर OTP, पिन नंबर, तुमच्या अकाउंटचे डिटेल्स किंवा तुमच्या बँक डिटेल्स, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन कुठल्याही अनोळखीला व्यक्तीला द्यायची नाही. द्यायची नाही. Right. जर ती व्यक्ती, म्हणजे कुठल्याही अनोळखी व्यक्तीला जर तुम्ही ती इन्फॉर्मेशन दिली, तर तुमच्याबरोबर 100% काही ना काहीतरी स्कॅम होणार. 100% हे आहे. नाही, आणि हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही Important. OTP या, आणि बघितलं हे शहरात जास्त फ्रॉड होतं, हो, कारण पैसा शहरी विभागाकडे जास्त आहे. अकाउंटमध्ये त्यांना कळतं कोणत्या अकाउंटला जास्त पैसे, आणि आपण शहरात राहून सुद्धा सुशिक्षित मानले जातो, तरी पण हे अशा प्रकारच्या फ्रॉडला बळी पडतात आहे. हे
समजून घ्यायला पाहिजे मार्केटमध्ये लोकांना. नवीन पण स्कॅम आलेले आहेत की कुठले तरी कॉलेज स्टुडंट तुम्हाला फोन करणार बरं. की एक मेसेज येतो फोन नंबरवरती आणि तो फोनवरून मेसेज येतो. आता जसं तुम्हाला जर सोशल मेसेज असेल तर कुठलाही कंपनीने जर तुम्हाला मेसेज तो ब्रॉडकास्ट केला असेल तर सोशल म्हणजे त्या मेसेज किंवा त्याच्या पुढे एस येतो. जर प्रमोशनल मेसेज असेल बँकेचा किंवा कुठल्या ह्याचा तर त्याच्या पुढे पी येतो आणि त्याच्या पुढे तुमच्या बँकेचं नाव असतं. पण हे जे असतं हे तुमच्या मोबाईल म्हणजे एक इंडिव्हिज्युअल मोबाईलवरून तुम्हाला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटमध्ये 18,000 रुपये क्रेडिट झाले. पण जो बँकेचा मेसेज असतो तो एडी असं म्हणजे जो डिपॉझिट एडी म्हणजे अमाऊंट डिपॉझिट तर डिपॉझिट कोणी केली ऑनलाईन ट्रान्सफर केले क्रेडिट झाल्यानंतर वाया युपीआय त्याचा रेफरन्स येतो तुम्हाला आणि खाली तुमचा बॅलन्स येतो. हे समजून घ्यायला पाहिजे पहिले. तर सगळ्यात पहिले आता प्रत्येकाच्या याच्यावरती मेसेज येतो तो मेसेज कोणी बारकाईने बघत नाही. अमाऊंट क्रेडिट झाली ठीक आहे इतकी क्रेडिट झाली बॅलन्स इतके सोडला विषय. कुठून आली काय आली किंवा कुठल्या नंबरवरून तो मेसेज आलाय हे लोक चेक नाही करत बघत नाहीत. तर तुम्हाला ते मेसेज आल्यानंतर 1-2 मिनिटात लगेच फोन येतो की माझ्याकडून ना चुकून तुमच्या अकाउंटला 18,000 रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे तर मला फक्त त्या नंबरवरती पैसे पाठवून द्या. मी कॉलेजमध्ये आहे मला फी भरायची अर्जंट. आणि हे कॉल्स आहेत ना दुपारी 12 ते 3च्या रेंजमध्येच येतात. बर हो 12 ते 3च्या रेंजमध्ये तुम्हाला कॉल येतात. मुलगी फोन करते शक्यतो इमोशनल तर माणूस विचार करतो नाही बाबा म्हणजे कुठून आला काय बरोबर वयस्कर माणसाला हो आणि त्याच्यामध्ये लिंक पण असते. त्याच्यानंतर नवीन एक एपीके आलेले तुम्ही हे डाउनलोड करा तुम्ही ते डाउनलोड करा गव्हर्नमेंटच्या नावावरती सुद्धा तुमच्याकडे गव्हर्नमेंट सुद्धा अवेअरनेस मेसेज किंवा अवेअरनेस कॉल किंवा अवेअरनेस व्हिडिओज पाठवत असते प्रत्येक वेळेला वेळच्या वेळी. पण ते काही लोक स्किप करतात आपला इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये म्हणून मग हे स्कॅमला बळी पडतात. आपण लोनच्या बाबतीत पण बघतो फ्रॉड केल्या जातात तर ते कशा प्रकारचे होतात म्हणजे कसं फसवलं जातं लोनमध्ये. कार घेताना पण आपण बऱ्याच वेळा बघतो की एकच कार 1-2 जणांना विकली असते मग ते लोनवरती मग बरेच मध्ये येऊन अडवतात अरे ही तर लोन आहे या कारवरती. याच्यासाठी काय त्याला म्हणतो आपण मल्टिपल फायनान्स. एकतर मल्टिपल फायनान्स होतो कारमध्ये शक्यतो प्रकार नाही होत कारण पहिले हायपोथिकेशनचा चार्ज क्रिएट केला जातो. पण हे ऍक्च्युली प्रॉपर्टीमध्ये खूप वेळेला होतं. NBFC ज्या नवीन आहेत की तुम्ही एका प्रॉपर्टीवरती 2 किंवा 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त 4-4, 5-5 फायनान्स कंपन्यांकडून एकाच प्रॉपर्टीवरती लोन दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण खूप होते हे प्रत्येकाला माहिती असतं आणि खोटी कागदपत्र बनवून मग हे बँका 2-2, 4-4 घेतात मग याचं काही व्हेरिफिकेशन नाही होत की व्हेरिफिकेशन होतं पण काही वेळेला इंटरनल जी टीम असते ती पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते किंवा काही वेळेला नसते. एजंट लोक असतात एजंट लोक एक फाईल एक प्रपोजल 4 ते 5 ठिकाणी फिरवतात. मग डिस्कस करता तुम्ही एक किस्सा सांगितला की एकाच घराचे डॉक्युमेंट दिले आणि तिथे ते ओनर राहतच नव्हते. बरोबर आहे. तो काय किस्सा होता? ती प्रॉपर्टी ऍक्च्युली वेगळ्याच व्यक्तीची होती. त्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट मॉर्गेज लोन घेतलं गेलं. बरं. आणि त्यांना तसं सांगण्यात आलं त्या एजंटकडून की तुम्ही एक 6-7 महिने भरा हप्ते रेग्युलर त्याच्यानंतर तुम्ही नाही भरले तरी चालते. आणि हे लोन असतात 12 ते 15 लाखाच्या रेंजमध्ये. बरं. हे लोन घेतल्यानंतर तुम्ही एक काम करा सेटलमेंट तुम्ही सेटलमेंट करा निगोशिएट करा की माझ्याकडे आता पैसे नाही आहेत मग हे 15 लाखाचं लोन 4 किंवा 5 लाखामध्ये तुम्ही सेटल करा. बरं. हे असे एजंट लोक सांगतात. बरं. हेच इन्व्हॉल्व असतात. आणि ज्या व्यक्तीची प्रॉपर्टी आहे त्या व्यक्तीला त्याचा काहीतरी हिस्सा दिला जातो. ज्यावेळेला तुमच्याकडे लोक व्हेरिफिकेशनला येतात समजा तुमचे घराचे एक फोटो काढायला आले त्यावेळेला तुमची फॅमिली तिथं असते. बरोबर आहे. त्यावेळेला तुमची फॅमिली तिथं असते. तर ते लोक तुम्हाला तंतोतंत माहिती देतात. आधी याच्यावरती पूर्ण अभ्यास केलेला असतो की तुमचा प्लॉट किती स्क्वेअर फीट आहे त्याच्यावरती तुम्ही बांधकाम किती केलेलं आहे. शक्यतो या गोष्टी फ्लॅटमध्ये होत नाही. हे टायर 2 सिटीजमध्ये खूप जास्त प्रकार होतो. तर टायर 2 सिटीजमध्ये इंडिपेंडंट घरं असतात त्याच्यामध्ये एक 10 लोक म्हणजे 10 बंगल्याची स्कीम असेल तर तिथे तुम्ही आजूबाजूला एकमेकांना सांगू शकता की आम्ही लोन घेतोय आणि हे सगळे लोक सेम करतात. मी याच्या घरात तो माझ्या घरात तो भलत्याच्या घरात असेल. तर हे बेसिकली जे फ्रॉड्स होतात आणि हे जे स्कॅम होतात हे टायर 2 सिटीमध्ये टायर 2 आणि टायर 3 सिटीमध्ये होतात. पण त्यातल्या टायर 2 सिटीचं प्रमाण खूप जास्त आहे.
बरं. कारण एकमेकांना लोक ओळखत असतात आधीपासून, भरपूर खूप वर्षापासून ओळखत वर्षापासून असतात. त्याच एरियात हा, राहतात मग म्हणून. प्रत्येकाला कॉन्फिडन्स मध्ये घेतलं जातं की बाबा मी हे घेतोय, बरोबर. एवढे एवढे पैसे घेतोय, तुला एवढा शेअर देतोय. बरं, म्हणजे Yes, समजा agent आपण लोक- उदाहरणार्थ 10 लाखाचं लोन घेतोय, हा, त्यातले त्याला 2-3 लाख त्या घर मालकाला दिला जाणार, बरोबर. बाकीचे 8 लाख हा ठेवून घेणार. हम्म. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोक कामधंदा काहीच करत नाही. हे लोक कामधंदा 8 लाख म्हणजे टियर 2 सिटीमध्ये 8 लाख म्हणजे पॅकेज झालं ते. हो, कामधंदा काही सरळ करायचं सरळ दुप्पट जर 16 लाख इकडे ते 8 लाखात तो वर्षभराचा तर खर्च निघाला. बरोबर. पण जी फायनान्स कंपनी आहे ती फायनान्स कंपनी पण ब्लाइंड ट्रस्ट करून हा, पैसे त्यातील वाटायचं त्यांचा काम हिस्सा करते. असेल एजंट बरोबर, लोकांचा. असते ना. हो. आता टोटल समजा 15 लाखाचं लोन असेल फॉर हम्म, एक्झाम्पल, हम्म. 15 लाखामधून एक 5 लाख रुपये तुमचे गेले वाटण्यावर, 10 लाख रुपये राहिले. हे असेच सेटलमेंट करा मग 5 लाख रुपयामध्ये. तसंच होतं. सेटलमेंट करताना पण एक काम कर, मग ठीक आहे तू 50 दे, तू 40 दे, मी 1 लाख रुपये देतो, असे 4-5 लोक पैसे. पण हे जे एजंट लोक असतात हे 1 रुपया देत नाही. घेतले कारण कागदपत्र बनवायला लागतात. हे लोक खोटे कागदपत्र बनवतात. ते मल्टिपल ठिकाणी देतात आणि एका प्रॉपर्टीवरती 2-2, 3-3 ठिकाणून लोन घेतात. म्हणजे 15 नाही 45 लाखाचं लोन झालं थोडक्यात. हो, खूप मोठा फ्रॉड झाला. हो, आणि अशा केसेस भरपूर आहेत. लोक हा जो किस्सा सांगितला हा मी पहिल्यांदा ऐकला, की म्हणजे अशा टाईपचं ऐकलं होतं की दुकानावरती आजकाल ते स्कॅनर वगैरे ठेवतात, दुसऱ्याचं आणून ठेवून देतात, स्वतः चिपकवतात. पण ते तर आता कॉमन कॉमन झालं. झालं. हा जो मोठा हा स्कॅम आहे म्हणजे ना, खूप मोठा स्कॅम आहे. हे कंपन्या पुढे येत का नाही, कारण याच्यामध्ये एकतर इन्व्हेस्टर असतात, त्या इन्व्हेस्टर रिलेशन खराब होत आहे, त्याच्यानंतर कंपनीची बदनामी होते. काही ठिकाणी ऍक्शन घेतली जाते, काही ठिकाणी ऍक्शन घेतच नाही. ते लोक नॉर्मल वॉर्निंग देतात, ठीक आहे आता असं केलं परत असं करू नका. पण ज्या लोकांनी पैसे लावलेले आहेत, समजा बँकेतून जर हे झालं, बँकेत तुम्ही डिपॉझिटच्या अगेन्स्ट लोन देतात. NBFC मध्ये तुम्ही घेता पैसे, इन्व्हेस्टरचे पैसे असतात किंवा तुम्हाला कुठून तरी फंडिंग येतं, त्या फंडिंगच्या अगेन्स्ट तुम्ही लोन देता. मग तुम्ही त्या एम्प्लॉईजवरती किंवा जे काही लोक आहेत, आता ह्याच्यामध्ये रॅकेट खूप मोठं असतं. तिकडचे लोकल पॉलिटिशियन पण इन्व्हॉल्व असतात, कारण त्याच्याशिवाय काम होत नाही. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही कागदपत्र चेंज करणार, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या लोकांना कॉन्फिडन्समध्ये घ्यावं लागतं. पाहिजे तसा पैसा हे लोक होतात पहिले. तर ह्या ठिकाणी जर आज समजा 50 केसेस जरी, 10 केसेस म्हणू आपण, 10 केसेस जरी झाल्या, 3-3 फायनान्स कंपन्यांकडून 10-10 लाखाचे जरी लोन घेतले, तर ॲव्हरेज 30 लाख रुपये एका व्यक्तीला लोन झालं. बरोबर आहे, म्हणजे 3 करोड रुपये गेले 3 वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून. तर 10 व्यक्तींनी लोन घेतले तर तुमचे 3 कोटी रुपये. आणि बँक याच्यात दाखवत असेल ऑडिटमध्ये डिफॉल्टर एवढे वाढले. बरोबर आहे, पण तुमचं इंटरनल ऑडिट जरी झालं किंवा आता फायनान्स कंपन्या NBFC हे हिंड सायटिंग करतात. हिंड सायटिंग मध्ये या गोष्टी मग तुम्ही निग्लेक्ट का करता? आणि आम्ही जसे लोकांना अप्रोच होतो की काही आता न्यूज तर येते बरोबर की ह्या कंपनीत काही फ्रॉड झालेला आहे, आम्ही लोकांना अप्रोच होतो किंवा टॉप मॅनेजमेंटला अप्रोच होतो, तर ते आपला ईमेल असतो की आपलं जे लेटर असतं कॉन्फिडेन्शियल, ते फाडून डस्टबिनमध्ये जातं. अरे बाप. कारण ज्या व्यक्तीला आपण अप्रोच होतो ती व्यक्ती याच्यात इन्व्हॉल्व असते, तो कशाला इन्क्वायरी बसून घे. बरोबर. क्वचित कंपन्या अशा आहेत की जे कंप्लेंट करतात किंवा जे इन्व्हेस्टिगेशनची मागणी करतात. आज नाही म्हटलं तरी पुण्यामध्ये 200 कोटीचा फ्रॉड झालेला आहे. पुण्यामध्ये, फक्त पुण्यामध्ये 200 कोटीचा फ्रॉड आहे हाऊसिंगमध्ये, फक्त होम लोनमध्ये. हो, पण तो समोर कोणी आणायचा? तुमची कंपनी आहे, तुम्ही सांगणार का माझ्या कंपनीत एवढा मोठा फ्रॉड झालेला नाही? बरोबर, तुम्ही नाही सांगू शकत, कारण रेप्युटेशन जातं. रेप्युटेशनचा सवाल आहे. आणि प्लस तुम्ही कोणाला ट्रस्ट नाही करू शकत. तर मग त्यावेळेला आमची हेल्प घेतात लोक की बाबा आता एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला भरपूर काही माहिती आहे, पण त्याला कुठेतरी त्याची नोकरी जाण्याची भीती असते. काही आता पैशासाठी लोक थांबत नाही, तो जीवे सुद्धा मारून टाकतात. समजत नाही काय. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी सगळ्या गोष्टींची व्यवस्थित शहानिशा करणं फार गरजेचं आहे. किंवा तुम्ही आधीच जर इन्व्हेस्टिगेशन केलं की बाबा हा डीएसए असतो किंवा एजंट असतो, ह्या माणसाचा तुम्ही फीडबॅक काढून द्या. मार्केटमध्ये ब्लॅकलिस्ट आहे का नाही. समजा ब्लॅकलिस्ट असेल तर तो दुसऱ्या कोणाच्या तरी नावावरती या केसेस करून घेतो. कारण ह्याच्यामध्ये इंटरनल टीम पण तितकीच इन्व्हॉल्व आहे.
टेक्निकलची टीम झाली, तुमची लिगलची टीम झाली, लिगल बरेच ऑन साईट जे जातात. व्हेरिफिकेशनची टीम Verification झाली team, तुमची, ते पण लोक इन्व्हॉल्व असतात याच्यात. 10वी पास माणूस जर जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन करत असेल तो काय देणार? त्या करणार. हो. आणि हे लोक कसे करतात की टायर 2 सिटीज मध्ये एक लोकल व्यक्ती असते, हम्म. तीच व्हेरिफिकेशन करते. आणि त्यांना माहिती असतं की हा माणूस किती पाण्यात आहे किंवा ह्याने आतापर्यंत किती फ्रॉड कमिट केले, त्यांना माहिती असतं. पण तरी काय, त्यांना त्याचे पैसे मिळतात, विषय संपला. बरोबर. जिओ टॅगिंगला सुद्धा हे लोक फसवतात आजकाल. आज फोटो जर मागितले तर बेसिकली जिओ टॅगिंगनी फोटो मागतात. हम्म. तुम्ही जिओ टॅगिंग मध्ये सुद्धा हे करतात, ते लोकेशन पिन करून ठेवायचं जिओ टॅगिंगचं आणि हम्म. तसे फोटो पाठवून द्यायचे. अरे बापरे. इतके पुढे गेलेत, बरं. त्याला म्हणजे विचार करू शकत नाही. चांगल्या कामात टेक्नॉलॉजी लोक- चांगली येते तेवढं त्याच्या मागे पण टेक्नॉलॉजीचा वापर हे लोक चांगल्या चुकीच्या- गोष्टीसाठी नाही करत, करत. चुकीच्या गोष्टीसाठी. चुकीच्या गोष्टी करत. ही खूप महत्वाची बाब आहे. प्रॉपर्टी घेताना मग काय कोणत्या गोष्टी, म्हणजे नवीन प्रॉपर्टीमध्ये पण फ्रॉड होतात? नवीन प्रॉपर्टीमध्ये फ्रॉड होतात, म्हणजे पहिले खूप जास्त व्हायचे. आता रेरा आल्यापासून थोडेसे फ्रॉड कमी झाले. पण ह्याच्यामध्ये मेन गोष्ट अशी आहे की तुम्ही एक तर बिल्डरचं रेप्युटेशन चेक करा, किंवा तिची जागा तुम्ही म्हणजे ज्या जागेवरती तुम्ही प्रॉपर्टी घेताय ती जागा Litigation आहे का? लिटिगेशन मध्ये आहे नाहीये, त्याचा तुम्ही एक वकील हायर करून प्रॉपर त्याचा एक सर्च काढून घ्या. बरोबर. कारण 1 करोडचे आजकाल करोडशिवाय फ्लॅट नाही नाही. आहे. तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट करताय हम्म. तर तुम्ही नुसती साईड वरती रेरामध्ये अप्रुव्हल आहे म्हणून विश्वास न ठेवता तुम्ही त्याचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. रेराचं उल्लंघन करणारे खूप बिल्डर लोक आहेत हो हो. आणि खूप रेप्युटेड बिल्डर्स पण आहेत. रेराच्या नोटीस गेल्या तरी काय, हे आजकाल रेराच्या आल्यानंतर पण खूप साऱ्या कंप्लेंट बघितल्या हो. की 4-4, 5-5 वर्ष नाहीये, परत लिटिगेशन आलंय, सुरुवातीला नव्हतं, नंतर सेल झाल्यानंतर लिटिगेशन आलं. हा प्रकार घडतोय सध्या आणि लोक प्रायव्हेट लेंडर्स 3-3, 4-4 वर्ष प्रॉपर्टी मिळत नाही. बरोबर. बिल्डर लोक काय करतात, ज्या माणसाचं नाव खराब आहे तो माणूस प्रायव्हेट लेंडर कडून पैसे घेतो. प्रायव्हेट लेंडर कडून पैसे घेतल्यानंतर हे सर्वसामान्य व्यक्तीला कळत नाही, तुमच्यासारख्या आणि आमच्यासारख्या लोकांना हे कळत नाही की यांनी या प्रॉपर्टीवरती लोन घेतलं ऑलरेडी. जर बँकेकडून घेतलं असेल तर त्याला एक प्रॉपर एनओसी द्यावी लागते हो. आणि बँकेकडून एनओसी घ्यावी लागते की मी हा फ्लॅट विकतोय आणि ते एस्क्रो अकाउंटमध्ये पैसे जातात. पण ह्या केसेसमध्ये होतं काय की चल मी आता समजा पूर्ण प्रोजेक्टसाठी माझे 10 कोटी उचलले आणि मला टाइम पिरियड आहे 1 वर्षभराचा की मला 1 वर्षात प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे. बरोबर. पण लोक 20-20% हे ऍडव्हान्स घेतात, बरोबर आहे. आणि आजकाल ट्रेंड असा झाला आहे की टॉपचे फ्लॅट लवकर विकले जातात, खालचे फ्लॅट विकले जात नाही. कारण लोकांना व्हेंटिलेशन पाहिजे. बरोबर. कॉन्क्रीटचं जंगल झालंय पुण्यामध्ये, म्हणजे पुणे म्हणा, मुंबई म्हणा, मेट्रो सिटीत मोठ्या प्रॉब्लेम cities झालाय. मध्ये. तर लोक टॉपचा फ्लॅट प्रिफर करतात. मग त्याला 4-5व्या मजल्यानंतर फ्लोर राईज पण गेले जातात. बरोबर. फ्लोर राईज घेताना आपल्याला 1 कोटीचा पडणारा फ्लॅट तो 1.5 कोटीपर्यंत आरामशीर जातो वरचा. मग लोक टाइमली पैसे द्यायला सुरुवात करतात. पण आता जर सिम्पल लॉजिक लावलं, 10व्या मजल्यावरती किंवा 12व्या मजल्यावरती जर मी फ्लॅट घेतोय तर मी त्याला त्याचे पैसे आत्ता का देऊ ऍडव्हान्स मध्ये? बरोबर. लॉजिक नाही ना याच्या पाठीमागे. नाही. लोक पैसे देऊन बसतात, 2 वर्ष 3 वर्ष रखडतात. माझा स्वतःचा फ्लॅट घेताना मला 2 वर्ष डिले पोझिशन, त्याच्यामध्ये बिल्डरनी क्लॉज दिला होता की 18% व्याज आम्ही तुम्हाला देऊ. कोण एवढं लावून पकडतं? नाही दिला. हे 18% व्याज, मला 18%. आता ठीक आहे, सरकारी नोकरी करत होतो त्याच्यामुळे मी पण त्या गोष्टीचा काही विचार केला नाही. बिल्डर बरोबर आमचे रिलेशन पण चांगले होते. ठीक आहे, कधी काय ते प्रोज अँड कॉन्स असतात. प्रत्येक माणसाकडे काही म्हणजे कुठलाही बिल्डर घ्या, कुठलाही प्रोजेक्ट घ्या, त्याच्यामध्ये इफ्स अँड बट्स तर असतातच असतात. पण आपण काय करतो की थोडासा एक पॉझिटिव्ह विचार करतो, नको बाबा आपलं घर होतंय ना, चला होऊ दे. आता त्यांच्या टेक्निकल किंवा लिगल अडचणी ज्या असतील ते त्यांनाच माहिती. कधी त्यांना कुठल्या अप्रुव्हल्स टाईमवरती मिळत नाही किंवा त्या गोष्टीला डिले होतो, कारण हे सगळं परत मनी मॅटर. तर त्याच्यामध्ये डिले झाला की सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये रगडला जातो. मग अनएक्सपेक्टेड प्राइस हाईक पण होतात. या सर्व गोष्टीला म्हणजे ह्या सर्व गोष्टींची शहानिशा करणं फार गरजेचं आहे की बाबा प्रॉपर अप्रुव्हल्स आहेत का नाही, त्याची टाईमलाईन काय आहे, त्याचे पास्ट प्रोजेक्ट यांनी टायमात कम्प्लीट केले आहेत का नाही, किंवा प्रोजेक्ट कम्प्लीट केल्यानंतर सोसायटीला हँडओव्हर केले की नाही व्यवस्थित, किंवा डीड ऑफ डिक्लेरेशन किंवा सेलडीड करून दिलंय की नाही, हे लोक विचारत नाही करत. ठीक आहे, बिल्डर खूप चांगला आहे बरं का, एक सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवला तो तुम्हाला आवडला, झालं. मग त्याच्यामध्ये निगोशिएशन स्किल्समध्ये तो तुम्हाला अजून काही गोष्टी, चला मी तुम्हाला सोफा सेट देतो, AC लावून देतो, 1 टनचा 1.5 टनचा, कितीला येतो? 20,000 25,000. हे पैसे तुम्ही नाही लावू शकत का?
जर तुम्ही 1 करोडचं घर घेताय तर तुम्ही 50,000 रुपयाचा सोफा आणि एसी नाही लावू शकत का? बरोबर. मग ह्या अशा गोष्टीला जे लोक बळी पडतात हे बळी पडू नका. सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत, सगळ्या अप्रुव्हल्स प्रॉपर आहेत, त्याची इन्फॉर्मेशन व्यवस्थित काढा. रेरामध्ये आज काय तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता. बरोबर. नंबर टाकला तुम्ही रेराचं सर्टिफिकेट तर हो, बिल्डरला हक्काने विचारू हो, शकता. हो. मग कुठली रेराने त्याला काही पेनल्टी लावली आहे का किंवा कॉर्पोरेशनने त्याला काही पेनल्टी लावली आहे का? या सगळ्या गोष्टी वाढून ऑनलाईन मिळाला आहे का ते पण कळतं साईडवर. लोक फक्त रील्स बघण्यासाठी इंस्टाग्राम किंवा ऑनलाईन हे करतात किंवा युट्यूब बघतात, पण ह्या गोष्टी शिक्षणाच्या गोष्टी खूप आहेत, हे लोक बघत नाहीत किंवा स्क्रोल करून अवॉइड करतात. बरोबर. असं नाही झालं पाहिजे. बरोबर. आणि आत्ताही आपण फ्रॉड ऐकले मोबाईल स्कॅमचे, तर त्या हनी ट्रॅपवाला जो सध्या एक रिसेंटली जो झाला त्याला जवळपास 7 कोटीचा चुना लागला. बरोबर. हे बेसिकली एक खूप मोठं रॅकेट आहे आणि हे प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक स्टेटमध्ये अवेलेबल आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर हे नॉर्थकडून आलेलं आहे, म्हणजे हे नॉर्थ साईडला खूप जास्त आहे. तर हे तुमच्या कॉर्पोरेटमध्ये जास्त बघायला मिळतं. हो, आता जी रिसेंटली जी झाली केस ती सुशिक्षित माणूस आहे, हाय प्रोफाईल तुम्ही टार्गेट करा. हो, 7 करोड मध्ये त्याला पहिले 4 करोड इन्व्हेस्ट करायला लावले. बरोबर. नंतर परत त्याला दाखवलं आम्ही, परत रिटर्न आले की हे प्रॉफिट तू आता बुक कर, मध्ये प्रॉफिट बुक करा. वेबसाईट तशा, ऍप्लिकेशन फुल व्यवस्थित, त्यांनी बँकेचे डिटेल्स टाकायला गेले. नंतर जेव्हा 5 करोड पर्यंत जाऊन पोहोचलं, मग ते विड्रॉल करायला गेला तर मग त्याला सांगितलं की नाही, पेनल्टी एवढा टॅक्स पे करायला लागेल. बरोबर आहे. याच्यावरती 30%. मग त्याच्यासाठी त्यांनी अजून 1.25 करोड काहीतरी भरले. आता जर हुशार व्यक्ती असेल, सुशिक्षित असेल, जेव्हा 1.25 करोड भरले त्याच्यानंतर जो कम्युनिकेशन जी करत होती तिने बोलणंच बंद केलं. मग तेव्हा त्याला कळलं की आता आपल्यासोबत फ्रॉड झालेला आहे. हो, एवढा सुशिक्षित ठिकाणी आपण राहतो आणि अशा याला बळी पडतो. नाही, ह्याच्यामध्ये काय आहे की तुमचं जे नॉलेज आहे, म्हणजे जी व्यक्ती या ट्रॅपमध्ये फसते ती तिच्या नॉलेजचा प्रॉपर उपयोग नाही करत. आज आपल्याकडे पैसे आहेत हे आपल्याला माहिती आहे, आपल्या फॅमिलीला माहिती आहे. बरोबर आहे. आज तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला न सांगता तुम्ही बाकी सगळ्यांना सांगता की बाबा माझं नेटवर्क एवढं आहे, माझं नेटवर्क तेवढं आहे, किंवा माझे हे क्लायंट्स आहेत, बरोबर. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोडून सगळ्यांना, बरोबर, तुम्ही सगळ्यांना सांगता. ही खूप मोठी चूक आहे. आज जर तुम्ही इमानदारी टॅक्स भरताय, आज तुम्हाला, आज अंबानीचं इन्कम, तासाचं इन्कम कोटीच्या घरात, बरोबर आहे, पण त्या माणसाने सगळं डिस्क्लोज केलेलं, कारण त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट्स दे आर हायली पेड. बरोबर. आज सर्वसामान्य माणूस जो आहे, एक साधारण 2 लाख रुपये कमवणारा माणूस सुद्धा वेल्दी आहे, त्याच्या दुनियामध्ये तो वेल्दी आहे. त्याची नेटवर्थ आज 1 करोडचं घर तर कोणाचं असेल, एक सर्वसामान्य नोकरी करणाऱ्या माणसाची नेटवर्थ 1 कोटी 1.5 कोटीची तर आहे आरामशीर. बरोबर आहे. आज तुम्ही सोशल मीडिया, हनी ट्रॅप होतात कसे, त्याच्यातून तुम्ही तुमचं प्रोफाईल जे दाखवताय ते प्रोफाईल दाखवल्यानंतर हे लोक लवकर अट्रॅक्ट होतात. बरोबर. आज तुम्ही जेवढं शो ऑफ करताय सोशल मीडियावरती, तुम्ही ते या गोष्टीकडे अट्रॅक्ट होताय आणि हे बरोबर तसेच कॅरेक्टर शोधून काढतात. आज मला सांगा, गौतम अडानी, मुकेश अंबानी, त्याच्यानंतर ओम बिर्ला यांनी यांच्या घराचे कधी व्हिडिओ टाकले का आतमध्ये की माझ्या घरात मी एवढं काय? हे लोक इन्फॉर्मेशन घेतात की अँटेलिया 15,000 करोड, ठीक आहे, ती तशी बिल्डिंग आहे, पण कधी मुकेश अंबानींनी त्याच्या घरात कोणाला एंट्री दिली आहे का, किंवा त्याच्या कुठल्या कर्मचाऱ्यांनी एंट्री दिली आहे का? त्याचा एकही कर्मचारी तो घरात काम करतो, तो बाहेर जात नाही घराच्या. बरोबर. आज त्याच्या शेफला सुद्धा लाख रुपये सॅलरी, तो घरात राहतो. बरोबर आहे. तर सर्वसामान्य माणसाचं हेच चुकतं की तुम्ही आज घरात एखादी गोष्ट आणली, टाक सोशल मीडियावर. तुम्ही इंटेरियर केलं, टाक सोशल मीडियावरती. तुम्ही गाडी घेतली, टाक सोशल मीडियावर. तुम्ही सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर टाकतात आणि हे स्कॅमस्टर जे आहेत याच गोष्टीची वाट बघत असतात की आपल्याला बकरा मिळाला, आणि तो बकरा कसा मिळतो, त्याच्या रील्सवरती कमेंट करायचं, बरोबर, किंवा त्याचे जे फोटो टाकले त्याच्यावरती कमेंट करायचं, कंटिन्यू कमेंट करत जायचं त्याच्यावर, कंटिन्यू. मग तो हायलाइट झाला, ती व्यक्ती हायलाइट होते याच्याकडे, मग त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची किंवा त्याला फॉलो करायचं. बरोबर. हे झाल्यानंतर त्याच्याशी मैत्री वाढवायची. एकदा मैत्री झाली की मी माझा परिचय तुम्हाला पहिले देणार, जो स्कॅमस्टर असतो तो तुम्हाला पहिले देणार. अरे तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी खूप मोठी आहे, तुमचं घर चांगलं आहे, तुमचं हे चांगलं आहे. मग हळूहळू तुमच्या फायनान्शियल्सकडे यायचं. बरोबर. एकदा का तुमचे फायनान्शियल्स तुम्ही रिव्हील केले की तुम्ही टार्गेट म्हणलं त्या गोष्टीचे.
ह्या गोष्टी यूथमध्ये पण खूप जास्त आहे, वर्किंग प्रोफेशनल्समध्ये खूप जास्त आहे, आणि जे टॉप मॅनेजमेंटचे लोक आहेत ना त्यांच्याकडेही खूप जास्त आहे. बरोबर. आपण म्हणतो की ह्या लोकांना वेळ नाही आहे सोशल मीडियासाठी, पण हे चुकीचं आहे. या ऑफिसमध्ये पण बसून काही इतकं काही कोणाला काम नसतं, 1-1.5 तास हे रील्सच बघत असतात, बरोबर. हेच काम असतं यांचं. आणि हे ह्या प्रचाराला बळी पडतात. खूप मोठा स्कॅम आहे हा, खूप मोठा स्कॅम. याच्यापासून सावध व्हायला पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे हनी ट्रॅप होण्यासारखं काही नाही, म्हणजे माणसाला स्वतःला कळायला पाहिजे की नाही आपण काहीतरी चुकतंय आपलं. आपण साधारण आउटिंगला जाताना सुद्धा, आउटिंगला फॅमिली बरोबर आउटिंगला जाताना सुद्धा मी तर म्हणतो की तुम्ही कुठे ट्रिपला गेलाय, फॅमिली ट्रिपवरती गेलाय किंवा तुम्ही आउटिंगला गेलाय, हे नका टाकू व्हिडिओज नका टाकू किंवा इन्फॉर्मेशन देऊ नका. किंवा मग ट्रिपवरनं आल्यानंतर टाका, कारण तुम्ही जाताना टाकताय की आम्ही चाललो वे टू मुंबई. तुमच्या आजूबाजू जर कोणी असेल, काय आजकाल आपला मोबाईल खूप लोकांकडे नंबर असतो, बरोबर. आपल्याकडे प्लंबर येतो, इलेक्ट्रिशियन, त्याचं पण सेव्ह करून ठेवतो, त्याला आपलं स्टेटस दिसतं की आज घरात कोणीच नाही. एक्झॅक्टली. आणि हा चान्स असतो घरात घुसण्याचा. बरोबर, काही ना काही मिळतच. जो राहतोय ज्याला माहिती आहे की या घरात काहीतरी मिळू शकतं, तो काही ना काही गुन्हा करणारा माणूस हा कसाही करू शकतो. बरोबर, कसाही करू शकतो. बरोबर. ठीक आहे, तो नंतर पकडला जाईल, पण हे आपण या गोष्टी सगळ्या टाळू शकतो. हा, खूप फरक पडेल ह्या सगळ्या गोष्टीचं. आपण आपल्या डेली लाईफमध्ये जर इम्प्लिमेंट केल्या तर खूप चांगला फरक पडेल. बरोबर. तुम्ही आता जे चालू केलंय स्वतःची फर्म प्राईम रिस्क ॲडवायझरी म्हणून, तर त्याच्या मागचं उद्देश काय चालू करताना? तुम्ही पहिले तुमचं किती वर्ष एक्सपिरियन्स होतं या फील्डमध्ये? माझा बेसिकली याच्यामध्ये इंटेलिजन्स आणि या गोष्टीमध्येच बराच अनुभव आहे. जवळजवळ 23-24 वर्ष झाले या फील्डमध्ये. तर मी विचार केला की दुसऱ्यांसाठी तर आपण खूप काम केलं आहे, आणि आता मग स्वतःसाठी करून बघूयात काय ते. बरोबर. तर मी हे आत्ता रिसेंटली सुरू केलं. पण पहिले मी हे करत होतो, माझा जॉब प्रोफाईलच हा होता. त्याच्यानंतर मी स्वतःचं सुरू केलं आणि मला रिस्पॉन्स पण खूप चांगला मिळतो. नाही, आजकाल आपण जे बघतो की फ्रॉड खूप व्हायला लागले, आणि बँकेचे तर ठीक आहे, फायनान्शियल जे फार मोठ्या लेवलचे असतात, पण सामान्य माणसाचं म्हटलं तर मॅरेजमध्ये आजकाल आपण बघितलं की खूप जास्त फ्रॉड व्हायला लागले. फेक प्रोफाईल्स दाखवून तुम्हाला फसवलं जातं. तर त्याच्यामध्ये अशा काही केसेस, म्हणजे काही अशा इन्क्वायरी होतात की याची लग्नाआधी इन्क्वायरी करायची मुलाची किंवा मुलाची? इन्क्वायरी आता व्हायला लागली. बरं. आता तुम्हाला एक रिसेंट उदाहरण सांगतो मी. एक ट्विशा शर्मा सध्या ट्रेंडिंगला न्यूज. तर असं वाटलं नव्हतं. लग्न झालं डिसेंबर 2025 मध्ये, आणि शी कमिटेड सुसाईड इन मे 2026 मध्ये. 6 महिने. हां, त्याच्यावरती ॲक्च्युली ट्रायल चालू आहे अजून, पण खूप हाय प्रोफाईल फॅमिली त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. हाय प्रोफाईल फॅमिली म्हणण्यापेक्षा एक रेप्युटेड नागरिक आपण ज्याला म्हणतो, ज्यांनी सिव्हिल सर्व्हिस केलेली, जज, रिटायर्ड जज, गिरीबाला नाव आहे त्याला, ती इन्व्हॉल्व आहे त्याच्यात, आणि तिचा मुलगा. आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे त्या मुलीचा जो भाऊ आहे तो सर्विंग मेजर आहे आर्मीमध्ये. म्हणजे जर तुम्ही ह्या फॅमिलीजला सुद्धा सोडत नसाल, आणि जी फॅमिली आहे, ज्या फॅमिलीनी त्या मुलीला टार्गेट केलं, ती फॅमिली सुद्धा वेल टू डू आहे. आज नाही म्हणलं तरी रिटायर्ड जजची पेन्शन ₹1,00,000 घरात आहे, कमीत कमी ₹1,00,000. तर तुम्हाला पैशाची कमी काय? जर तिच्या वडिलांनी केसचा अजून हे लागायचं वाटतं, रिझल्ट लागायचा, सीबीआय इन्क्वायरी करते त्या केसवरती, म्हणून आपण जास्त, पण ते अक्यूज आहेत त्याच्यामध्ये. आता सगळीकडे तर ती न्यूज ट्रेंडिंगलाच. आज व्हिडिओ पण त्यांनी पब्लिश केले की तुम्ही त्या मुलीला मारलं कसं. त्यांनी सांगितलं सुसाईड केलं, पण शी वॉज हँग, असं आहे. पण तिला कुणी लटकवलं. आज एक मुलीचा बाप आहे तो असा. लोक, माझं ॲक्च्युली म्हणण्याचा उद्देश एकच आहे की बाबा तुम्ही फॅमिली बघता, तुम्ही वेल टू डू फॅमिली बघताय आज, पण दॅट लेडी वॉज लिटरली सायकोपॅथ. म्हणजे तिची सून घरात मेली आहे, तर तिने स्टेटमेंट दिलं की मला मुझे मेरे पौधों को पानी डालने के लिए जाना है, वो मर जाएंगे. म्हणजे टेरेसवर जाऊन पाणी टाकायचंय. म्हणजे पोलीस तिच्या दारात आहे. तो व्हिडिओ पण खूप व्हायरल झालाय. माझे प्लांट्स मेले असते म्हणे. तुम्ही जर, ठीक आहे, तुम्ही नेचर लवर आहात, आपण म्हणतो ॲनिमल लवर आहात, सगळ्यात जास्त कुत्र्या लवर मटणाच्या दुकानात लाईन त्यांची दिसते. तर ही जी गोष्ट आहे की बाबा मला
माझे प्लांट्स महत्त्वाचे आहेत, ते मरतील म्हणून मला तुम्ही जाऊ द्या, हे करणं हे चुकीचं. आता बापानी ठीक आहे 50 लाख 60 लाख 70 लाख रुपये जे काही घातलेत, आपण त्याच्यामध्ये जायला नको. बरोबर. पण एवढे पैसे देऊन सुद्धा फॅमिली पण वेल टू डू आहे. आज तुमची मुलगी गेली ना, मुलाचं व्हेरिफिकेशन कोणी केलं का? नाही केलं. त्याची शहानिशा केली का? नाही केली. ती बाई सायकोपॅथ आहे हे कोणाला माहिती होतं का? फक्त जज आहे, रिटायर्ड जज आहे, हाय प्रोफाईल बघितलं, हाय प्रोफाईल आहे. आणि हाय पुण्यात पण मागे प्रोफाईल केस झाली होती, ती मुलीने सुसाईड केलं होतं. भारतामध्ये दरवर्षी 7,000 केसेस म्हणजे 7,000 फिमेल्स सुसाईड करतात. 7,000 हा आकडा इंटरनेटवरती अवेलेबल आहे. आणि रिलेशन याच्यामुळे तुटत चाललेत हो, नंतर. आता पुण्यातली कंडिशन, लेटेस्ट न्यूज की रोजचे 10 ते 12 डिवोर्स फाईल होतात. ते होतात. आकडा खूप जास्त आहे. का होतात? त्याचं कारण हेच आहे ना की तुम्ही बघा काय आहे की माणूस एक तर लक्झरी बघतो, मुलगा लक्झरी लाईफस्टाईल जगतोय, मुलाचं काम खूप चांगलं आहे, ॲसेट खूप चांगलं आहे, पण तुम्ही त्याच्या पाठीमागचं रिझन बघा ना, लक्झरी लाईफ का जगतोय? आज 50% लोक लक्झरी लाईफ ही फक्त कर्जावरती जगतात. बरोबर. आज तुमच्यावरती कर्ज किती हे पण खूप महत्वाचं आहे. बरोबर. आज तुम्ही लाख रुपये कमवता आणि तुमचे 80,000 रुपये तर तुमच्या EMI मध्ये जातात. मग ही लक्झरी लाईफ जगण्यापेक्षा एक तुम्ही साधारण लाईफ जगा ना, सर्वसाधारण लाईफ. कोणी अडवलंय तुम्हाला? बरोबर. आज तुम्ही गाड्या घेतात लोनवर घेतात, घरं घेतात लोनवर घेतात, प्लस तुम्ही विकेंडला पार्टी करतात. आज आपल्याला माहिती आहे प्रत्येक व्यक्ती हा विकेंडला पार्टी करतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही कॉन्ट्रीब्युशन देत असाल तर तुमचे आज मिनिमम 2-2.5 हजार रुपये तर एव्हरी सॅटर्डे चालले, एव्हरी फ्रायडे जात असतील, बरोबर आहे. हा विचार तुम्ही करा. प्लस इन ॲडिशन तुम्हाला व्यसन तर आहे. जर तुम्ही पार्टी करता म्हणजे तुम्हाला व्यसन आहे, तुम्ही ड्रिंक करताय, मग ड्रिंक बरोबर तुम्ही स्मोक पण करता. मग तुमची हेल्थ मी म्हणतो मेडिकल एक्झामिनेशन किंवा मेडिकल रिपोर्ट सुद्धा मागितले पाहिजे मुलीच्या बापाने. बरोबर आहे. किंवा मुलाच्या बापाने. खूप मोठं आहे, खरी गोष्ट आहे की तुमच्या मुलाला कुठला काही रोग आहे का? कारण आज आपण अजून एक गोष्ट बघतो की बाबा प्रेशरमध्ये मुलगा 30व्या वर्षी हार्ट अटॅकने मेला. बरोबर. आणि जे मेडिकल व्हेरिफिकेशन आहे ना, तर एक रिसेंटली मागच्या महिन्यातली केस ऐकली मी की लग्न झाल्यानंतर मुलीला पण फिट यायला लागलेत. ती अचानकच वेड्यासारखी करायला लागली, हसायला लागली. मग त्याला कळतच नव्हतं. इनफॅक्ट लग्नातच किस्सा आहे तोच. राईट. लग्न झालं, मंगळसूत्र घातलं, सगळं फेरे वगैरे झाले, जेवायला बसल्यानंतर मुलगी जोरजोराने हसायला लागली, शिव्या द्यायला लागली. तिला आजार होता. हे कोणी सांगितलं? म्हणजे व्हेरिफिकेशन नुसतं मुलगाच नाही तर मुला मुली दोघांनाही गरजेचं आहे. 100% की मेडिकल सर्टिफिकेट पण घ्यायला पाहिजे. बरोबर, खरंच गरजेचं आहे. नाही तर मग तुमचं आयुष्य बर्बाद आहे ना. आणि अशा केसेस मग डिवोर्ससाठी 4-4 वर्ष लटकतात. आणि डिवोर्स तर एक ठीक आहे, मी तर म्हणतो डिवोर्स झाला ना तरी चालेल, एक होत नाही ना मग एक प्रकारे. पण त्याच्यामध्ये नाहक एखाद्याचा बळी जाणं. आता तुम्ही मागच्या वर्षीची एक केस बघितली का? ती खूप ट्रेंडिंगला होती की मुलगा IT मध्ये कामाला, त्यांनी सुसाईड केलं, पण त्यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकला पहिला की मी सुसाईड करतोय, मला माझी बायको आणि सासू खूप त्रास देते. तो व्हिडिओ म्हणजे इतका व्हायरल झाला, पण आज तो वाचू शकत होता. त्याला वाचवण्याचे कोणी प्रयत्न केले का? नाही. त्याचे इमोशन समजूनच नाही घेतले कोणी. त्याला त्याच्या फॅमिलीपासून लांब ठेवण्यात आलं. म्हणजे हे पण कसे छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, त्या खूप मॅटर करतात. की आपल्या डेली लाईफमध्ये जर समजा मुलगी तुमची असेल, मुलगीचं सांगत असेल की बाबा मला थोडासा त्रास येतोय, माझं तर म्हणणं आहे की तुम्ही पहिली गाडीने जाण तिला घरी घेऊन. बरोबर. म्हणजे हे असे अनफॉर्च्युनेट इव्हेंट्स होण्यापेक्षा तुम्ही तुमची मुलगी घरात बसवा. बरोबर. नाही तर मग तुम्ही जर आज प्रत्येक व्यक्ती मिडल क्लास फॅमिली ज्याला मुलगी आहे तो माणूस कर्ज काढूनच लोन घेऊनच लग्न करणार. बरोबर आहे. मिडल क्लास करतो. पण तेच पैसे तर जाऊ द्या, पैसे तर कधीही कमवता येतात. पण जर एखादी म्हणजे तुमची मुलगी जर जात असेल तर ती येऊ नाही शकत. ह्याच गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही जर पहिले व्हेरिफिकेशन करून घेतले मुलाचं व्यवस्थित, त्याची डिटेलमध्ये जर इन्फॉर्मेशन काढून घेतली तर ते तुमचा पूर्ण म्हणजे 2 फॅमिलीज त्याच्यामध्ये सुखाने जगतात. बरोबर. नाही तर तुम्हाला शेवटपर्यंत फोटोकडेच बघत आयुष्य स्पेंड करावं लागेल. त्या गोष्टी टाळाव्यात ही हात जोडून सगळ्यांना विनंती आहे. बरोबर. प्रत्येक पालकाला. वेडिंग रॅकेटमध्ये बेसिकली हे खूप म्हणजे
10 12 लोकांच्या टोळ्या असतात हे. बर. आणि ह्या सगळीकडे सक्रिय असतात, प्रत्येक स्टेटमध्ये सक्रिय असतात. आणि हे फक्त वेल्दी फॅमिली बघत असतात किंवा थोडेसे वयस्कर लोक असतील, वयस्कर इन द सेन्स एक 30-35च्या रेंजमधल्या लोकांना हे टार्गेट करतात की ज्या लोकांना कामापासून वेळच मिळत नाही. तर आता रिसेंटली एक UP-मध्ये पण केस झाली होती 2025मध्येच, सप्टेंबर-ऑक्टोबर रेंजमध्ये. तर एक मॅट्रिमोनियल साईट पण त्याच्यात इन्व्हॉल्व होती. बर. त्यांनी ते स्थळ आणलं, मुलगा म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती नाही म्हणलं तरी एक 8-10 करोडचं त्याचं नेटवर्क असेल. बर. हां, तर त्या मुलाला फसवून, म्हणजे फसवून म्हणण्यापेक्षा त्याला त्या ट्रॅपमध्ये अडकून त्याच्याशी लग्न केलं, सगळं व्यवस्थित झालं. मुलगा म्हणजे एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे मुलगा तर आहे अजून, आई वडील घरात असतात. वडील सुद्धा त्याच फील्डमध्ये होते, त्याच प्रोफेशनमध्ये होते. आणि याच्यामध्ये झालं काय, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मुलगा थोडासा म्हणजे कामामध्ये बिझी राहिला. तर 1.5 ते 2 महिन्यानंतर त्या मुलीने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. ते सासू सासऱ्यांना अब्यूज करायचं किंवा मित्रांबरोबर बाहेर जायचे किंवा फॅमिलीसाठी मला फंड्स पाहिजे तर ते पैसे उकळायचे कामं करायचे. पण नंतर ते खूप वाढलं. तर हे काय करतात, टोळीच्या टोळी येते घरात आणि हे सासू सासऱ्यांना मारहाण करायला लागले. हां, नवरा घरात नसताना हे मारहाण करायला लागले आणि घरात जेवढी कॅश असायची तेवढी कॅश ते घेऊन जायची. हे प्रकरण एक 10 ते 12 दिवस चाललं. आईने मुलाला सांगितलं. तर मुलगा रात्री बोलायला गेला बायकोशी तिच्या, तर तिने त्याच्यावरती आरोप लावले, तू मला पैसे नाही दिले तर मी तुझ्यावरती रेपची केस टाकू किंवा तू मला मॅन हँडल केलं किंवा फिजिकली मला अब्यूज करतोय, हे सगळं मी टाकून मी सोशल मीडियाला हे सगळं व्हायरल करेन, मला पैसे पाहिजे. नंतर हे लोक त्याच्या ऑफिसला जायला लागले, दिवसाला लाख रुपये. शेवटी नाही म्हणता त्यांनी जवळजवळ 3 ते 4.5 म्हणजे 3 ते 3.5 करोड रुपये त्या माणसाकडून घेतले 6 महिन्यामध्ये. जे त्याला मेंटली टॉर्चर केलं, प्लस त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, कुठं सांगितलं तर हे करू ते करू. हे असे प्रकार खूप घडतात. आणि हे रॅकेट म्हणजे हे टिपिकली तुमचे मोठमोठे बिझनेसमॅन असतील की ज्यांचे लग्न नाही झाले आणि त्यांचा बिझनेस खूप एक्सपांड होतोय किंवा चांगला चाललाय, तर ह्या लोकांना हे लोक टार्गेट करतात. या केसमध्ये मुलगी कोण आहे, काय, कुठून काहीच माहिती नाही. कोर्ट मॅरेज झालं. कोर्ट मॅरेज झाल्यानंतर हे प्रकरण 1.5 ते 2 महिन्यामध्ये लगेच बाहेर आलं. पण 6 महिन्यामध्ये माणूस फायनान्शियल लॉस तर झाला त्याचा भरपूर. ठीक आहे, पैसे तर कधी कमवता येतात, पण काय असतं ना, एक रेप्युटेशन पण असतं. ते रेप्युटेशन पण जातं. आणि प्लस त्यातल्या त्यात म्हातारे आई वडील आहेत, त्यांना आता मुलगा जर 35 वर्षाचा असेल तर बट ऑब्वियस त्याचे वडील आणि आई 60+ तर नक्की असतात. मग त्या वयस्कर माणसांना तुम्ही मारहाण करताय 8-10 लोक घरात बोलून, हे कितपत योग्य? त्याच्यामुळे तुम्ही ह्या आणि सुशिक्षित लोक, चांगले लोक या ट्रॅपला फसतात कसे तेच कळत नाही. कारण काय आहे की हे लोक म्हणजे मला 2च गोष्टी ह्याच्यामध्ये जाणवतात की एक तर तुम्ही तुमच्या रेप्युटेशनला घाबरताय व्हेरिफिकेशन करण्यासाठी किंवा तुम्ही पैशाकडे बघताय. म्हणजे इनिशियली आता म्हणतो ना आपण, तुम्हाला इनिशियली जर काही थोडे पैसे लागत असतील तर ते पैसे 50,000, 1,00,000 रुपये किंवा 60,000 जे काही या व्हेरिफिकेशनला खर्च येतो, हे पैसे तुम्ही वाचवण्यासाठी तुम्ही तुमचं कायमस्वरूपीचं नुकसान करून घ्या. या 2 गोष्टी. रेप्युटेशन अशी उलटं आता रेप्युटेशन तुमची एक 5% खराब होईल. मी म्हणतो की बाबा तुम्ही प्री मॅरेज व्हेरिफिकेशन करताय, मुलीची आई असो, मुलाचे आई वडील असो किंवा मुलगी असो, मुलगा असो, एक 5%, 10% लोकांना वाटलं की बाबा नाही हे लोक खूपच शहानिशा करतायत. पण जर तुमच्याबरोबर असं काही झालं तर तुमची समाजामध्ये किंवा मार्केटमध्ये तुमची व्हॅल्यू कितपत असणार? इज्जत जाणं आपण त्याला म्हणतो. प्लस या किस्स्यामध्ये मुलावालेच अटकले. हो, अडकले ना, शेवटी अडकले. पैसा पण गेला. आज तुम्ही कुठे ट्रॅक करू शकता? माहिती खोटी. तुम्ही मुलीचे आई वडील काय करतात, मुलीला भाऊ बहीण किती आहेत, काहीच माहिती नाही. आणि आजकाल लव्ह मॅरेजमुळे पण हा प्रकार म्हणजे ओळखी नसते किंवा मॅट्रिमोनी साईडवरती ओळख झालेली असते. 2-2, 3-3 लग्न झालेले असतात. 2 लग्न पहिले झालेले असतात. त्याच्यामध्ये एकामध्ये तर मेडिकल हिस्ट्रीमुळे बाई सोडून जाते, नंतर फिजिकल अब्यूज, मारहाण किंवा हुंड्यासाठी बायको निघून गेलेली असते. पण हे कोणीच रिव्हील करत नाही.
कोणी रिव्हील नाही करत की बाबा आमच्या मुलाचं पहिलं लग्न झालं, आमच्या मुलीचं पहिलं लग्न झालं, हो हे कोणी सांगत नाही. हम्म. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही एक मेडिकल हिस्ट्री आजकाल जाणून घेतली घेतलीच पाहिजे. पाहिजे. बरोबर. घेतलीच मुलगा पाहिजे. असो मुलगी असो कोणी मुलगा असो मुलगी असो, लग्नाआधी मेडिकल हिस्ट्री घेतलीच मेडिकल हिस्ट्री ही कंपल्सरी घेतली Compulsory पाहिजे. वेल्दी किती आहे ते तुम्ही बघता, हम्म. नोकरीचा आता हे पण आहे त्याच्यामध्ये की जी नोकरी इव्हन दाखव- फायनान्शियली पण किती स्ट्रॉंग आहे खरंच ती प्रॉपर्टी त्यांची मॉर्गेज आहे का काही आहे का. नुसतं आज जर आपण लग्न करत दिसतंय बंगला आहे पण तो जर का गहाण असेल तर ती प्रॉपर्टी काय कामाची ना. तो म्हणजे कर्जबाजारी घरी फॅमिली. सोनं नाणं असतं, बरोबर सोनं नाणं तुम्ही गोल्ड लोन घेतलेलं असतं, बरोबर. सोनं तारण तुम्ही कर्ज घेतलेलं असतं. हम्म. जर वेल्दी फॅमिली असेल, एक दोन गोष्टी आहेत. एक तर वेल्दी फॅमिली लोन बिलकुल घेत नाही. बर. दुसरी आहे की लोक लोन घेऊन एकदम वेल्दी होतात. बरोबर. हो हे दोन प्रकारचे वेल्दी लोक प्रकारचे, असतात हो. आपल्याकडे. लोन घेऊन तर वेल्दी पहिला होतात. जर वेल्दी असेल हम्म. तर तुम्हाला काय अडचण नाही. दुसरा जर वेल्दी असेल तर तुम्ही त्या ट्रॅपमध्ये फसले गेले. शो ऑफ वाला जो असेल. शो ऑफ वालाच आहे. दुसरं काय, लाख रुपये कमवायचे, 80,000 रुपये 90,000 रुपये हप्त्यात घालायचे, भारतात घालायचे. तुमची फॅमिली लाईफ पूर्ण डिस्टर्ब होणार. Disturb होणार. Right. आणि प्लस मुलीच्या बापाला मेंटल हॅरेसमेंट होणार ती वेगळीच. हम्म. ते टाळायचं असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, हे मला बरोबर. पर्सनली वाटतं. आपण बघतो की वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते त्याच्यामध्ये पण खूप सारे स्कॅम होतात. तर ते कशा प्रकारचे आहे. तर वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये बेसिकली जी फॅमिली इन्व्हॉल्व आहे हम्म. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी बघणं फार महत्त्वाचं आहे. एक तर जी विल बनवली असते हम्म. ती विल खरी आहे का नाही, हम्म. म्हणजे त्याच व्यक्तीने दिली आहे की नाही. बरं. दुसरी गोष्ट पॉवर ऑफ अटर्नी. शक्यतो जनरल पॉवर ऑफ अटर्नीमध्ये प्रॉपर्टी सेलिंगचा क्लॉज नसतो, लॉयरकडून कन्फर्म करून घ्यायला लागतं. म्हणजे खूप रेअरली, म्हणजे आपण म्हणतो ना की 1% केसेसमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी ही विकता येते. ते पण जर तुम्ही ब्लड रिलेशनमध्ये असाल आणि इमिडिएट नॉमिनी असाल त्या प्रॉपर्टीचे तर पॉवर ऑफ अटर्नी वाल्याला. पॉवर ऑफ अटर्नी, Okay. जनरल पॉवर ऑफ अटर्नी. हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टी रेंट आउट करू शकता, तुमच्या बरं. अकाउंटमध्ये तुम्ही पैसे घेऊ शकता शकता. रेंट, हे Okay. क्लॉजेस असतात. Okay. पण विकू नाही शकत. प्रॉपर्टी सेलिंगचे राईट्स त्याच्यामध्ये नसतात. बरं. तर ही शहानिशा करून घेणं फार गरजेचं आहे. हम्म. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा गुन्हा जे लोक करतात किंवा आपण म्हणतो फ्रॉड जे लोक करतात ते तुमचे लिगल हायर्स दाखवत नाही. बरं. मला भाऊ बहीण किती आहेत किंवा अजून या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदारी कोणाची आहे का, हम्म. ते लोक दाखवत नाही. तर वेळच्या वेळी तुम्ही, म्हणजे ज्याची पण कोणाची प्रॉपर्टी आहे, वेळच्या वेळी त्यांनी त्याचे सातबारे किंवा प्रॉपर्टी कार्ड किंवा जे पण त्या प्रॉपर्टी रिलेटेड डॉक्युमेंट असतील हम्म. ते वेळच्या वेळी त्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊन चेक करणं किंवा ते नावं लावणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे, म्हणजे जर तुम्ही नावं लावले तर हा फ्रॉड टळू शकतो. हम्म. तुमच्याकडे तर त्यांना सह्या घेणं भागच आहे. जोपर्यंत तुमची नावं त्याच्यामध्ये नाही आहेत समोरच्या व्यक्तीला पण कळणार नाही. आता त्यांनी प्रॉपर्टी विकायची ठरवली, समोरची घेणारी जी व्यक्ती आहे ते त्या प्रॉपर्टीचं लिगल क्लिअर म्हणजे लिगल स्क्रुटिनी करतात, सर्च काढतात. त्या सर्चमध्ये जर तुमची नावं नाही दिसले तर ते लोक ती डील ऑटोमॅटिक क्रॅक होऊन जाते. तुमच्या हिस्साचे पैसे गेले, ते तुमच्या हातातून प्रॉपर्टी पण गेली. आपण जे म्हणतो की आजकाल बक्षीस पत्र करून ठेवतात आणि तो व्यक्ती समजा गेला, वयस्कर होतं ते गेले, त्याच्यानंतर ते खरंच त्यांनी केलं आहे की नाही केलं आहे त्यांची सहाय ते त्याचं व्हेरिफिकेशन होऊ शकतं. होऊ शकतं. आजच्या डेटला होऊ शकतं. पहिले जे झाले होते, पहिले जे व्हायचे ते फक्त अंगठा. आता कसं आहे, तुमचा फोटो घेतात, हम्म. तुमचे फिंगरप्रिंट्स घेतात हम्म. किंवा आजकाल तर रॅटिना पण स्कॅन करतात काही ठिकाणी. बरं. बरं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी घेतल्या हम्म. तर तुम्ही ते डॉक्युमेंट आरामशीर व्हेरीफाय करू शकता. बरं. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही येत. हम्म. कारण जुन्याकडे असं व्हायचं ना की जुन्यामध्ये हे फक्त काळ्या शाहीचे ठप्पे लावायचे. हे हम्म. 99-2000 पर्यंत होतं. हम्म. त्याच्यानंतर 2001 नंतर या गोष्टी आल्या. हे डिजिटल आपण जे म्हणतो. आणि आजकाल काय आहे, सगळ्या गोष्टी डिजिटल पण होतात. आज तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमचं सेल डीड करू शकता. बरं. हो, तुम्हाला ड्राफ्ट पाठवला, तुम्ही ड्राफ्टमध्ये जर काही करेक्शन असतील तर ते बघा, तुम्हाला वाटलं सगळं काय ओके, डिजिटली होतं. आणि हे गव्हर्नमेंट सध्या डिजिटायझेशनमध्ये जाण्यासाठी खूप प्रवृत्त करते लोकांना. बरोबर. जी प्राईम रिस्क ॲडवायझरी ही किती लोकांची टीम आहे, तुम्ही कसं वर्कआउट करताय सगळं? नाही, टीम म्हणजे बेसिकली सध्या तरी मी एकटाच आहे माझ्या टीममध्ये आणि मी टर्नकी बेसिसवरती बाहेर प्रोजेक्ट देतो. आता ॲज अ फ्रीलान्सर? हो, आमच्या सर्व्हिसेस पॅन इंडिया अवेलेबल आहेत. बरं. तर बेसिकली आता समजा मला कुठली दिल्लीची एखादी केस आली तर माझा एक दिल्लीचा रिसोर्स आहे. बरं.
तर तो दिल्लीचा रिसोर्स ती केस हँडल करतो, टॅकल करतो. कारण काय, मला माझ्या टीममध्ये जे लोक आहेत त्यांचंसुद्धा मला व्हेरिफिकेशन किंवा त्यांचं बॅकग्राऊंड पूर्णपणे चेक केल्यानंतरच मी त्यांना ते काम देतो. कारण कसं आहे की उद्या एखादा खूप मोठा स्कॅम आपण आयडेंटिफाय केला, तर स्कॅम आयडेंटिफाय केल्यानंतर असे बरेचसे लोक मी बघितले आहेत की ते इंटरनली मॅनेज होतात. ओके, त्याला जाऊन भेटणार स्कॅमवाल्याला. इंटरनली मॅनेज ओके, हा तुझा एवढा करोडाचा स्कॅम आहे, बरोबर. त्याच्यातून बाहेर पडेल, मला देऊन टाक. एखादी कंपनीचं उदाहरण घेतलं, एखादी कॉर्पोरेट घेतली, तर कॉर्पोरेटमध्ये जर एक टॉपचा अधिकारी असेल, आता आम्ही जे काय करतो ते बेसिकली इकडचं तिकडे खबर न कळता किंवा ह्या आपण म्हणतो ना की ह्या हाताची माहिती ह्या हाताला नाही, असं इन्व्हेस्टिगेशन करतो. पण ते इन्व्हेस्टिगेशन करताना आता मला समजा तुमच्या विरुद्ध काही प्रूफ सापडलं, पुरावा सापडला, तर मी काय करणार की मी डायरेक्ट तुम्हाला अप्रोच होणार, 10 कोटीचा तुम्ही फ्रॉड केलाय बरं का, काहीतरी तुमचं नाव आलेलं, बरं काय करता. तर हे सगळ्या गोष्टी म्हणजे आम्हाला पण खूप सतर्क राहावं लागतं याच्यामध्ये. म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा. कोणावर. आता माझ्याकडे एक्स बँकर पण आहेत, एक्स आर्मी रिटायर्ड लोक पण आहेत ह्याच्यामध्ये, जे मला हेल्प करतात. कारण ते विश्वसनीय लोक आहेत. हे म्हणजे पैशाला, म्हणजे पैशाच्या आमिषाला बळी नाही पडणार की बाबा मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही माझा नाही याच्यातून इंटरेस्ट, त्यांना त्या केसमध्ये इंटरेस्ट असतो. बरोबर. कारण ह्यांनी आधीपासून तेच काम केलेलं आहे. हे जे जुने लोक आहेत टीम मधले, आर्मी मधले लोक झाले, हे सगळे जुने लोक आहेत किंवा एक्स बँकर झाले की त्यांना आपण निवडले, किंवा एक्स व्हिजिलन्सवाले लोक झाले ज्यांना आपण चूज केलंय. त्यांना एखादं काम आलं की आता एखादं फॉरेन्सिक ऑडिट आहे, मग एखादा रिटायर्ड सीए असेल बँकेमधला, तर त्यांना ते करायचं. किंवा अशी बाहेरची सीए लोकांची टीम पण आहे, ते आपल्याला फॉरेन्सिक ऑडिट करून देतात, काहीच प्रॉब्लेम नाही. सगळी माहिती काढून देतात. फायनान्शियली जे करायचं असेल ते तर ती टीम, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये ती टीम आपल्याकडे तसे एक्सपर्ट लोक अवेलेबल आहेत. मग अशी काही केस आहे ज्याच्यावरती म्हणजे तुम्हाला खरंच स्वतःला पण थोडी फॅमिलीला तुम्हाला भीती निर्माण झाली होती? तर बऱ्याच वेळेला फोन येतात, धमक्यांचे पण फोन येतात की ह्याच्यामध्ये तुम्ही पडू नका, तुमच्या ह्याच्यात काही देणं घेणं नाही. बरोबर. आणि फॅमिलीचं म्हणाल तर फॅमिली तर माझी स्ट्रेंथ आहे फर्स्ट ऑफ ऑल. कारण फॅमिलीनीच मला सपोर्ट केला, फॅमिली माझ्या पाठीशी उभी आहे की बाबा तुम्ही आणि हे काम खरंच चांगलं आहे. त्याच्यामध्ये मलाही खूप गोष्टी शिकायला मिळतात. मी आज म्हणजे सगळ्यांसमोर हे सांगेल की ज्या प्रकारे लग्नाचे प्रकारचे चालले आहेत फ्रॉड, काही मुलं पण बळी पडतात आहे की मुलींना नंतर काही मेडिकल प्रॉब्लेम होते, किंवा काही मुली त्याला बळी पडतात आहे की मुलगा नंतर त्रास देतो, तो फार जास्त व्यसनाधीन होता. आणि तर या गोष्टीसाठी व्हेरिफिकेशन हे केलंच पाहिजे. नुसतं मॅट्रिमोनी साईट किंवा कोणी सांगता आहे. जुन्या काळी कसं व्हायचं की आपल्याला नातेवाईक आपले परिचयाचे असायचे, ओळखीच्या घरातच लग्न व्हायचे. आता हा प्रकार हळूहळू कमी होत चालला आणि तो होत जाणार. पण याच्यासाठी हे ऑप्शन खूप चांगलं आहे की सरांनी जे सुरू केलं आहे प्राईम रिस्क ॲडवायझरी, हे मी म्हणतो की खूप गरजेचं आहे. आणि हे वाढणार की कोणतीही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्याचं व्हेरिफिकेशन करा, कोणतीही गोष्ट. कारण तुम्ही करोडाची प्रॉपर्टी घेताय तर त्याच्यावरती काही चार्जेस आहेत. जर रिसेल घेत असेल तर ती अजून कोणाला विकली आहे का, त्याच्यात कोणी राहत आहे का, ह्या सगळ्या गोष्टी लग्नाआधी त्या मुलीचं त्यांचं व्हेरिफिकेशन केलंच पाहिजे. तर खूप गरजेचं आहे. आता तुम्ही जो टॉपिक काढला त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की एक ट्रेडिंग कंपनीचं नाव नाही घेत मी, किंवा त्या ओनरचं पण नाव घेत नाही, ट्रेडिंगमध्ये होती. तर त्या कंपनीला बेसिकली म्हणजे चिटिंगची केसमध्ये त्याचा ओनरला अरेस्ट केलं. कितीचा फ्रॉड केला असेल त्यांनी, तुम्हाला काय वाटतं? चिटिंग केसमध्ये कितीचा फ्रॉड केला असेल? 1-2 करोड. 15 लाख करोडचा फ्रॉड आहे. 15 लाख. अरे बाप. 15 लाख करोडचा फ्रॉड आहे. म्हणजे जे बेसिकली आपण म्हणतो 90s मध्ये जो हर्षद मेहतानी जे केलं, ठीक आहे, ह्याच्या पाठीमागं लोक पण खूप होते किंवा असतील, ते आपल्याला माहिती नाही, आपल्याला त्या डिटेलमध्ये नाही जायचं. कारण काय, ह्याच्या पाठीमागे सुद्धा खूप मोठं रॅकेट असणार आहे किंवा खूप मोठे मोठे लोक पण ह्याच्यात इन्व्हॉल्व असतील. ते आपण सांगू शकत नाही किंवा आता प्रेडिक्ट करू शकत. बरोबर. आता त्याला अरेस्ट केलंय, सीबीआय कडे ती गेलंय, सायबरमध्ये गेलेलं आहे, प्लस ATS मध्ये सुद्धा गेलं. आता काय, कोण याच्यात 15 लाख करोड म्हटलं सगळ्याच एजन्सी त्यात जाणार. आणि आपण म्हणतो की डॉलरचे रेट भारत म्हणजे खूप मागे चाललेला आहे. बरोबर. तर अशा प्रकारचे फ्रॉड व्हायला लागले तर देश वरती यायचा कसा? बरोबर.
कसं येणार देशवरती? नाही येणार. आज तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तुम्ही साधं SIP झाली, म्युच्युअल फंड झालं, तो म्हणतो 2,000 3,000. एखाद्या 15-20 हजार रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला 2,000 रुपये किती इम्पॉर्टंट असतात हे आम्हाला माहिती आहे. बरोबर आहे? बरोबर. किंवा एखाद्या लाख रुपये कमवणाऱ्या माणसाला 5,000 रुपये इन्व्हेस्ट करणं हो. ठीक आहे, आपण करतो. आपण एक 10 वर्षानंतर काय होणार, 15 वर्षानंतर काय होणार ह्याचा विचार करतो. हम्म. बरोबर आहे. हम्म. पण हे तुमची म्हणजे हे तुमचा जो हार्ड अर्न मनी आहे, हम्म. हे असे जे स्कॅमस्टर हे रातोरात पैसा घेऊन ज्यावेळेला पळतात, बरोबर. त्यावेळेला त्या माणसावरती काय बीतते? बरोबर. जो माणूस इन्व्हेस्टमेंट करतोय किंवा मंथली SIP करतो किंवा महिन्याला पैसे गुंतवतोय हम्म. किंवा ट्रेडिंगमध्ये पैसे टाकतोय, आज तो माणूस कुठे ना कुठेतरी त्याचे स्वप्न जे असतील किंवा त्याच्या ज्या विशेष असतील ते कुठेतरी साईडला हो. टाकून तो माणूस ते Compromise पैसे करतोय, बरोबर. इन्व्हेस्ट करतोय. हम्म. मग तो माणूस जर ह्या स्कॅममध्ये जर फसला बळी गेला पडला किंवा पडला त्याला जर हा फायनान्शियल लॉस झाला हम्म. तर तो उद्या उठून तर त्याच्या जीवाचं बरं वाईट पण करू शकतो. हो. ह्याचा विचार त्या लोकांनी पण केला पाहिजे. सेबीचं पण कुठे म्हणजे यांचं तर दरवर्षी यांना ऑडिट द्यावं लागतं हो. आणि तरी सुद्धा इतक्या वर्ष झाला आपण scam 15 आणि आज लाख 15 करोड लाख होईपर्यंत करोडपर्यंत सेबी झोपली होती का? झोपली होती का? बरोबर. खूप मोठा म्हणून fraud तर मी आहे. नाव नाही घेतलं ना. मग आता हम्म. CBI इन्व्हेस्टिगेशन जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा कळेलच. कळेल आणि बरोबर. तो रिझल्ट फार लवकर लागेल. कारण हम्म. कसं आहे, ते म्हणतं ना, ज्या वेळेला आग लागते ना हम्म. त्याच वेळेला माणसाला कळतं की बाबा इथे आग लागलेली आहे म्हणून. बरोबर. पण ज्या वेळेला म्हणजे आग लागायची तयारी होते की इथं आग लागणार आहे, हम्म. तोपर्यंत माणूस शांत बसलेला असतो. ते आग लागायची वाट बघत असतो. बरोबर. हेच करू नका. हे माझे हात जोडून विनंती आहे सगळ्यांना हम्म. की हे नका करू. बरोबर. असं आहे. अंधाळा विश्वास ठेवू नका कशावरती. बिलकुल नका ठेवू. बरोबर. आणि आपण- इन्व्हेस्टमेंटमध्ये तर ठीक आहे, कर्जाचा एक वेळा आपण समजू शकतो की आपण कर्ज घेतोय, हम्म. पण हे तर तुम्ही हार्ड अर्न मनी तुमचा म्हणजे इन्व्हेस्ट म्हणजे करताय. घाम गाळून कमवलेला पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करताय. त्या बरोबर. इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला 10% रिटर्न. आजकाल हम्म. बँकेत तुम्ही FD ठेवा ना, तर तसं म्हटलं तर तेही सेफ नाही आहे. बरोबर. आज FDच्या अगेन्स्ट पण भरपूर फ्रॉड झालेले, बरोबर. नामांकित बँकांमध्ये फ्रॉड झालेले, हम्म. गव्हर्नमेंट म्हणजे नॅशनलाइज बँकांमध्ये सुद्धा फ्रॉड झालेले. पण ठीक आहे, तो विषय ऑल टुगेदर वेगळा आहे. पण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना खूप जपून इन्व्हेस्टमेंट करा, एवढंच सांगू इच्छितो मी. आता मगाशी तुम्ही बोलले की माझ्यावरती पण एक हल्ला झाला होता, तर ती काय केस होती नेमकी? केस म्हणजे नॉर्मल इन्व्हेस्टिगेशनच केस होती, हम्म. फायनान्शियल फ्रॉडचीच केस होती ती हम्म. पण. तर हे इन्व्हेस्टिगेशन करायला मी गेलो होतो MP ला. MP ला. बरं. हां, एक 4-5 दिवसात ते केस क्लोज झाली पूर्ण. बरं. जे काय माहिती गोळा करायची होती ती माहिती गोळा केली. आता काय आलं, अनफॉर्च्युनेटली मला फ्लाईट तिकीट्स वगैरे नाही मिळाले, हम्म. तर मी कारने गेलो होतो. बरं. ट्रेनचे पण तिकीट अवेलेबल हम्म. नव्हतं. तर मग एक असाच किरकोळ अटॅक झाला हम्म. गाडी चालवताना, हम्म. आणि तोही नेमका बॉर्डर म्हणजे MP बॉर्डर क्रॉस केली बरं. आणि येता येता MP आणि महाराष्ट्र बॉर्डरवरती तो अटॅक झाला. बरं. आता तो अटॅक म्हणजे मी दत्तगुरूंना स्वामींना खूप मानतो, त्याच्यामुळे टळला गेला तो. हम्म. फॉर्च्युनेटली तो टळला गेला. पण हे असं ॲक्च्युली सेकंड टाइम झालं. बरं. आणि केस काय होती मग? केस फायनान्शियल फ्रॉडचीच होती. म्हणजे बँक प्रपोजल होतं, बरं. मल्टिपल फंडिंगचीच केस होती. त्याच्यामध्ये हो. खूप वरिष्ठ लोक इन्व्हॉल्व होते. बरं. बरं. त्याचंच इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी गेलो होतो. आता कसं आहे की जसं आपला मगाशी टॉपिक झाला, याच्यामध्ये टीम कोण असतं. हम्म. आता जे टीम मेंबर होते त्याच्यातला एक लोकल जो माणूस होता, जो की एकाने मला रेफर केला होता, हम्म. त्या माणसावरती विश्वास ठेवून आपण हे केलं. म्हणजे की ते पण हे इन्फॉर्मेशन कुठे ना कुठेतरी लीक झाली की बाबा मी तिकडे आलो आहे. ओके. असं. ओके. वेल विशर्स पण भरपूर आहेत, पण असे बॅकस्टॅबिंग करणारे लोक पण भरपूर आहेत बरोबर आहे. बरोबर. की ज्यांना काही गोष्टी पटत नाही किंवा सत्याचा शोध जे आपण लावतो ते त्यांना आवडत नसेल का त्याचे, हम्म. त्याच्यामुळे हे झालं. बाकी फोन वगैरे तर ते कॉमन आहेत. Normal आहे. युजली ते फोन येतच असतात, बरेच फोन येतात. पण ते त्या गोष्टी किती सिरियस घ्यायच्या ते आपल्यावरती. बरोबर. मलाही असं वाटतं की आजकाल म्हणजे जॉबला जॉईन करण्याआधी किंवा लग्नाआधी तुम्ही या गोष्टीचं व्हेरिफिकेशनही करायला पाहिजे. बिलकुल करायला पाहिजे. कारण तुम्ही ऑफर घेताय पण ती छोटी कंपनी आहे, मोठी आहे, किती लेवलची आहे. आपण आजकाल बऱ्याचशा साईट बघतो, साईटवरती इन्फॉर्मेशन दिलेली असते की ही अशी क्लास डोअर म्हणून पण साईट आहे, त्याच्यावरती पण इन्फॉर्मेशन. पण बरेच जण अशी पण माहिती टाकते, एखाद्याला नाही पटत
याचा अर्थ आहे की कंपनी फ्रॉड आहे असं नाही. हम्म. आणि एखाद्यानं खूप जास्त स्तुती पण करतो, मग तो फेक पण असू शकतो त्या कंपनीतला एम्प्लॉय. मला वाटतं की व्हेरिफिकेशन हे करायला पाहिजे. म्हणजे जसं आपली कंपनी आहे प्रायमरी ॲडवायझरी, तर याच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करून, मी डिटेल तर देईलच तुम्हाला याच्यात व्हिडिओमध्ये, तुम्ही याच्याशी कॉन्टॅक्ट करून कोणत्याही प्रकारची माहिती, जसं मुलींना जर का बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करायचं असेल मुलाचं, की नाही मग माझं आहे पण घरच्यांची इच्छा नाही आहे, तर यांची टीम तेवढी स्ट्रॉंग आहे, ते कुठेही लीक होऊ देत नाही, कोणता विषय बाहेर येणार नाही, आणि तुम्हाला जी माहिती हवी आहे ती त्या व्यक्तीची माहिती तेवढी तुम्हाला काढून मिळेल. आणि जर का कंपनी जॉईन करताय तर त्या कंपनीबद्दल जर व्हेरिफिकेशन घ्यायचं असेल, कारण बरेच वेळा आपण फसतो, आपली 6-6 महिने सॅलरी होत नाही आणि आपण त्या ट्रॅपमध्ये अटकून जातो की आज होईल, उद्या होईल, परवा होईल. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीपासून जर सावध व्हायचं असेल तर काळाच्या गरजेनुसार आज आपल्याला व्हेरिफिकेशन करणं हे गरजेचं आहे. तर बरोबर. मी तर माझ्या जर कोणी रिलेशनमध्ये असं कोणी आलं की ज्याला मॅट्रिमोनी साईडवरनं ओळख आहे आणि तेवढीच आता कॉन्टॅक्ट आहे आणि लग्न करतात, तर मी त्याला सांगेल की व्हेरिफिकेशन हे कर, मग मुलगा असू दे मुलगी असू दे. त्याच्यामध्ये हम्म. 2 गोष्टी अशा आहेत अजून, हम्म. की आज जर तुम्ही बघितलं जी कंपनी रातोरात बंद पडली, हम्म. बरोबर आहे, हम्म. त्या कंपनीच्या सीईओला अरेस्ट केलं, बरोबर. आहे. त्याच्यानंतर HR हेडला अरेस्ट केलं, हम्म. त्यानंतर फायनान्स हेडला पण अरेस्ट केलं. तर हे टॉपचे जी लोक आहेत, आता जे आपण मगाशी विषय झाला की डिटेल बॅकग्राऊंड चेक, चेक तर बरोबर. डिटेल बॅकग्राऊंड चेकमध्ये आपण त्या माणसावर त्याचं बॅकग्राऊंड तर चेक करतो, बरोबर. म्हणजे त्याची पर्सनल लाईफ, त्याची फॅमिली लाईफ, या सगळ्या गोष्टी चेक करतो. हम्म. पण इन ॲडिशन टू दॅट त्याच्यावरती कुठल्या एक्झिस्टिंग क्रिमिनल केसेस केसेस आहेत आहेत का? हो, हे पण आपण हे पण हो बरोबर. कारण हे बघणं फार गरजेचं आहे. हम्म. इव्हन मॅट्रिमोनियल साईट्सवरती जे प्रोफाईल येतात हम्म. त्याचं पण आपण व्हेरिफिकेशन करतो, पण त्याच्यामध्ये मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही त्याच्यावरती क्रिमिनल केसेस आहेत का नाही हम्म. हे पण चेक करा, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर. जर ठीक आहे बाकी काही नसेल, कर्ज नसतील किंवा मेडिकल काही हिस्ट्री नसेल, पण जर एखादी छोटा गुन्हा कुठे केला असेल, असेल हो. तर त्या गुन्ह्याची जर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला असेल हे तुम्हाला नाहीच कळणार. नाहीच करणार. बरोबर. तर हे सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर. कारण कसं आहे क्रिमिनल रेकॉर्ड काही आहे का? एक्झॅक्टली बरोबर. क्रिमिनल रेकॉर्ड जर असेल तर हम्म. तुम्हाला म्हणजे तुम्ही सावध होता. बरोबर. 50% तर तुम्हाला तिकडे गॅरंटी होती की नाही बाबा ठीक आहे आपण एक ट्रॅपमध्ये अडक्यापासून वाचलो. पण बाकीचे जे काही बॅकग्राऊंड चेक्स आहेत ते तर होतच असतात. मेडिकल हिस्ट्री आहे, प्लस तुमचे लोन्स आहेत, सिव्हिल पण काढून घ्या त्या व्यक्तीचं. आजकाल आरामशीर आरामशीर निघतं सिबिल. बरोबर. सिव्हिल काढून घ्या. हम्म. कारण आज सिव्हिलचा नवीन रूल आला आहे की कुठल्या काय लोनमध्ये जर तुम्ही डिफॉल्ट केला तर ते पहिले कसं 3 महिन्यानंतर अपडेट करायचे किंवा 45 दिवसानंतर करायचे. हम्म. आजकाल ते 7व्या दिवशी अपडेट करतात. अपडेट करतात. बरोबर. त्याच्यातही तुम्हाला हिस्ट्री कळून जाईल की बाबा खरंच माणूस वेल टू डू आहे, वेल्दी आहे, की कुठे लोनमध्ये अडकला गेलेला आहे किंवा काही क्रिमिनल केसेस आहेत. कॉर्पोरेटमध्ये सुद्धा किंवा दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण जर कोणाला पैसे देत असो तर आपण 10 वेळा विचार करतो ना की बाबा कधी देणार, कुठं काम करतो, राहायला कुठे, घर स्वतःचं आहे का नाही, तुझं मूळ गाव कुठलं, बरोबर. तिकडचा पत्ता काय. 10,000 रुपये देताना आपण हे विचार करतोय, मग आपण पैसे इन्व्हेस्ट करताना हा विचार का नाही करत? किंवा आपण आपली मुलगी जिला आपण 20-22 आजकाल 22व्या वर्षी 23व्या वर्षी मुलींचे लग्न होतात, हो. बरोबर आहे. काही ठिकाणी 16, 17, 18 वर्षात होतात. पण तुम्ही जर 20 वर्ष, आपण ॲव्हरेज 20 वर्ष धरू, 20 वर्ष तुम्ही तुमच्या मुलीला जर सांभाळलंय, बरोबर आहे, बरोबर. तर तुम्ही छोट्याच्या कारणासाठी तिचा तुम्ही बळी कशाला देता? बळी कशाला देता? बरोबर. एक तर तुम्ही लग्नच करू नका, तिला बरोबर. घरातच बसवा. बरोबर. माझ्यासारखं मला मुली आहेत, मी तर हम्म. माझ्या मुलींना घरातच बसवीन, तर असं काही मला फेस करायची गरज हो, पडली तर. हो. पण तिला जीवानिशी म्हणजे तिचं जीव जाणं किंवा तिला हम्म. जीवादेशी मार. आपण आपल्या मुलांना एक साधं खर्चटलं कुठं किंवा चापट सुद्धा मारली नसते हो आजकाल. बरोबर. बरोबर. आणि पोरं म्हणजे लग्न झालेल्या लोक जे जिवंत जाळतात, तर तुम्हाला साधा चटका बसला मेणबत्तीचा आता किती त्रास होतो, त्रास होतो. किंवा बरोबर. साधं दाढी करताना ब्लेडनी कट झालं तर किती त्रास होतो. हम्म. ते जीवाचा किती हो ना. यातना होत असतील ना. बरोबर. आज तुम्ही एखाद्याला जिवंत जाळताय, हम्म. काय म्हणजे त्या बिचारीचा गुन्हा काय? गुन्हा काय? बरोबर. थोड्या पैशाकडे तुम्ही आत्ता बघणार नाही, किंवा फॅमिली व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे. व्हायलाच मला पाहिजे. मी 100% व्हायला. 100% व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने केसेस आता समोर येतात आहे, या गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण जेवढ्या केसेस ऐकल्या याच्यावरून असं वाटतं की नाही, फॅमिली व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे. परत मुलीचं मेडिकल सर्टिफिकेट असलंच पाहिजे. बरोबर. मुलाला कोणता आजार असेल, लग्नाआधी काही आजार असेल किंवा मुलीला काही आजार असेल, तर आणि कारण त्याच्यामुळे नंतर मग संसार तुटू शकतो ना. दोघांचंही करा, मुलाचंही करा, मुलीचंही करा, बरोबर. काय अडचण आहे त्याच्यात? बरोबर. करायला पाहिजे.
आज आपल्यासोबत अमोल पवार सरांनी खूप टाईम देऊन आणि खूप महत्त्वाची माहिती अशी शेअर केली आहे. ज्यांना कोणाला असं वाटतं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी सरांचा नंबर तिथे शेअर केलेला आहे. कोणालाही कोणत्याही प्रकारचं व्हेरिफिकेशन करायचं असेल किंवा काही डिस्कस करायचं असेल त्या बाबतीत तरी तुम्ही सरांसोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. सरांची स्वतःची फर्म पण आहे प्राईम रिस्क ॲडवायझरी नावाने. आणि पवार सर तुम्ही आज मला एवढा वेळ दिला त्याबद्दल सर तुमचे खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली ह्या प्लॅटफॉर्म थ्रू बोलायचा मला जो तुम्ही आज संधी दिली त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि जाता शेवटी फक्त एकच गोष्ट सांगेन की व्हेरिफिकेशन जे आपण करतो म्हणजे प्री मॅरेज असेल किंवा कुठल्याही प्रकारचं व्हेरिफिकेशन याच्याने कोणाची लाईफ बर्बाद नाही होत. बरोबर. ती लाईफ बर्बाद होण्यापासून वाचते. बरोबर. याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाचे आहे.